आता आपण चॅप्टर 4 कडे वळत आहे. कोल्हापूर लोकसभा फंड्स तर काय म्हणजे फंड्सचा तर पाऊसच आहे. आणि मी दररोज संध्याकाळी 7 वाजता वरच्या पंपावर बसलेला असतोय. ज्याला कुणाला येऊन बोलायचं त्यांनी नक्की येऊन माझ्याशी बोलावं. एकदम हे कुणाला पाहिजे कोल्हापूरकरांना. मी तर ते पण एक व्ह्यूअर्स लाईक इनसाइड मुद्दाम देईन. हे खूपच प्रायव्हेट गोष्ट आहे पण मला हे सांगायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द फर्स्ट टाइम, हे पहिल्यांदा होत आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आणि माझे दोन्ही भाऊ पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक एक पॉलिटिकल डिस्कशन घेऊन येत आहे. आम्ही सगळ्यात पहिलं तर आमचे डॅडी राज्यसभेवरती खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे एक मेंबर आहेत, म्हणून असं समजू नका की हा एक बायस्ड व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओजमध्ये आम्ही काही स्टॅटिस्टिक्स, काही फॅक्ट्स आणि आमचे व्ह्यूज मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचे ओपिनियन्स बनवा. हा या व्हिडिओ पाठीमागचा हेतू आहे. आजचं डिस्कशन हे 5 चॅप्टर्समध्ये होणार आहे. पहिला चॅप्टर आपल्या देशामधले सगळ्यात मोठे इलेक्शन्स, लोकसभाचे इलेक्शन्स होत आहेत, त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. सेकंड चॅप्टर असणार आहे तो भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी विरुद्ध काँग्रेस आणि राहुल गांधी. चॅप्टर 3 मध्ये हा मला वाटते कदाचित आपल्या देशाचा आत्ता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असेल, यूथ, सोशल मीडिया अँड वोटिंग. चॅप्टर 4 मध्ये आपण कोल्हापूर लोकसभा इलेक्शन्सबद्दल बोलणार आहे आणि टुवर्ड्स दी एंड आम्ही आमचे व्ह्यूज मांडून हा व्हिडिओ आपण कन्क्लूड करायचा आहे. तर मी काही चॅप्टर 1चे फॅक्ट्स सांगून आपण त्याची सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर आपल्या देशामध्ये 2600 पॉलिटिकल पार्टीज आहेत, which is a big number. We are obviously the biggest democracy in the entire world. त्याचबरोबर ह्या वर्षी 96.8 म्हणजे 96.8 कोटी मतदान करणार आहेत, ज्यामधले 1.82 1.82 हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्याचबरोबर अजून एक 2 शेवटचे फॅक्ट्स की यामध्ये 1.5 कोटी इलेक्शन वर्कर्स असणार आहेत आणि 1 लाख कोटी हा खर्च आहे इलेक्शनचा. तर हे काही बेसिक स्टॅटिस्टिक्स आहेत ऑफ चॅप्टर 1. इंडियन इलेक्शन्सबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, कारण हा आत्ता देशातला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे आणि फक्त देशातला नाही पण वर्ल्ड मीडियावरती, ग्लोबल मीडियावरती पण आपल्याला विषय दिसतो. तुमची फर्स्ट निवडणूक केव्हा आठवते? कुठली आठवते? 2014 मला आठवतं. मला 2004 ची निवडणूक पण आठवते. मतदान केलं तेव्हा. हा, तुला तुझं मतदान. मला ऍक्टिव्हली कॅम्पेनिंग मध्ये 2004 पासून आय वॉज 9 to 8 to 6. ते इलेक्शन्स हे असे वेगळे होते त्यावेळेस. तर काय असं काय माहीत नव्हतं, पण बीजेपी लेड NDA गव्हर्नमेंट वॉज अ स्ट्रॉंग फेवरेट बॅक देन ऑल्सो. आणि त्यावेळेस ते झालं नाही 4 मध्ये UPA गव्हर्नमेंट वाजपेयींची, बिकॉज ही हॅड अ स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड, पण ते झालं नाही. आणि मग फास्ट फॉरवर्ड टू 2014 वेन मोदीजी वॉज अ फोर्स. ती निवडणूक पण लोकसभेची एकदम चांगली झाली. हे सगळे मला वाटते लोकसभा निवडणूक हे फार मोठ्या स्केलवरचं निवडणूक असून ह्याला लोकली पण तेवढंच महत्त्व आहे. बरोबर. तर मला आता ग्रोईंग इन्फॉर्मेशन एज वाटतंय की लोक जास्त अवेअर आहेत. डिसइन्फॉर्मेशन पण तेवढंच आहे. डिसइन्फॉर्मेशन आहे, उलट मी म्हणून फेक इन्फॉर्मेशन. डिसइन्फॉर्मेशन पेक्षा फेक इन्फॉर्मेशन. बट पीपल आर मोर ट्यून टुवर्ड्स वोटिंग फॉर समवन दे नो रादर देन की नुसतंच पार्टी बेस्ड असं एक हे दिसून यायला लागलं मला सगळ्या भागात. इंडियन इलेक्शनचं मला सगळ्यात वैशिष्ट्य काय वाटतं माहिती आहे की मेजॉरिटी लोकांना, आणि मी म्हणेन 90% लोकांना माहित नाही की खासदाराचं काम काय असतं. ऍक्च्युली कारण आपण स्कूलमध्ये सिव्हिक्स क्लासमध्ये शिकतोय की देर आर म्हणजे द ज्युडिशरी, द लेजिस्लेटिव्ह अँड द एक्झिक्युटिव्ह. तर लेजिस्लेटिव्हचं काम काय असते हे कुणाला माहीतच नाही आहे. आणि लोकांना आता आपण सुद्धा कॅम्पेनिंगमध्ये म्हणजे कॅम्पेनिंगला जातोय, लोकांना तेच वाटते आमच्या इथला रस्ता केला नाही, आमच्या गावाला एक सुद्धा फंड दिला नाही, आमच्याकडे आला नाही. हा, म्हणजे मी आता US मध्ये राहिला होतो, तिथले काँग्रेसमॅन मतदारसंघात म्हणजे 3 महिन्यातनं एकदा जातात. ऍक्च्युली त्यांचं काम कॅपिटलमध्ये असते, जसं आपल्या खासदारांचं काम दिल्लीमध्ये आहे. आणि देशाचे जे आपलं संविधान आपलं जे आहे त्याच्यात अमेंडमेंट्स करणे, त्याच्यात बिल्स पास करणे हे मेजर काम असते. पण ते आपल्या इथे एकदम म्हणजे विचारच थोडासा वेगळा आहे की
नाही मतदारसंघात यायला पाहिजे. तेच अवेअरनेस आपल्याला लोकांमध्ये ह्या व्हिडिओ दे आर कॉल्ड लॉ मेकर्स, दे आर लॉ मेकर्स, विच दे सपोज टू बी, जे आत्ताच्या ह्याच्यात सुद्धा कमी जास्त प्रमाणात केलं जात आहे. कारण की खासदारांना आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सहकार्याची चळवळ मोठी असल्यामुळे आपला नेता, महाराष्ट्रामधला एखादा नेता केव्हा जाऊन दिल्लीत फार मोठं काम करू शकले नाहीत किंवा ते पंतप्रधानाच्या पोझिशनपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कारण की आपल्याकडे सहकार एक मोठी जबाबदारी मानली जाते आणि सहकारी चळवळ असल्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणूक, अगदी सोसायटीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत बिझी राहतात. ते बिझी राहतात. त्याच्यामुळे ते दिल्लीला वेळच देऊ शकत नाही ज्या पद्धतीनं त्यांनी दिला पाहिजे. वेळच आता आपण गेले 10-12 वर्ष आपण ऍक्टिव्हली बघतोय, दिल्लीला ज्या वेळेस आपण जातो डॅडींबरोबर सेशनमध्ये, तिथल्या लोकांना भेटतो, नॉर्थ मधले सगळे खासदार बऱ्यापैकी दिल्लीतच राहतात बघ. हो, दे गो टू देअर कॉन्स्टिट्युएन्सी नुसतं विकेंड्सला, सॅटर्डे संडेला जातात. ते जवळ पण आहे ऑब्व्हियसली त्या ह्याच्यात, पण ते ज्यावेळेस दिल्लीमध्ये असतात फुल फ्लेजेड वर्क तिथं चालू. डेफिनेटली, आणि तसंच पाहिजे सुद्धा. कारण खासदारांचं जसं आपण म्हणलं काम आहे काय, पॉलिसी मेकिंग. लेट्स स्टार्ट विथ दॅट. त्या पॉलिसी मेकिंगच्या पाठीमागं जो अभ्यास आहे, जो एफर्ट्स आहेत आणि ते घडवून आणण्यासाठी जेवढं वेळ लागतोय, हे सुद्धा अंडर एस्टिमेट केलं जाते लोकांकडनं. लोकांची आज ग्राउंड लेवलवरती अपेक्षा काय की आमच्यात येऊन बसलं पाहिजे, आमच्यात येऊन राहिलं पाहिजे. मी तर म्हणेन भरपूर खासदारांना सुद्धा माहित नाही त्यांचं काम. म्हणजे मी जरा नाही आहे की असेल, पण खरं इट इज अ फॅक्ट. म्हणजे आपण सुद्धा दिल्लीला गेलो आणि आपण डॅडींचं काम बघितलंय. पण त्याचबरोबर म्हणजे पार्लिमेंटमध्ये असे बरेचसे खासदार आहेत जे प्रश्न मांडत नाहीत. बरोबर. त्याचा अर्थ तेच झाला की त्यांचा त्याच्या पाठीमागचा अभ्यास नाही किंवा कुठल्याही बिल्सवर त्यांचा सहभाग नोंदवत नाहीत. त्याचा अर्थ तोच म्हणायला पाहिजे की दे आर नॉट अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. तू आता जे म्हणलास की नाही, मी ॲक्च्युली हा विषय लेटर इन द व्हिडिओ आणणार होतो, पण मी हा डेफिनेटली मुद्दा बघितला आहे. आज डॅडींबरोबर एवढं ट्रॅव्हल केलं आहे, पॉलिटिकल एक्सपोजरसुद्धा मिळालं आहे. राजकारण करण्यासाठी येणारी लोक खूप कमी आहेत. दे आर आयडर असोसिएटेड विथ पॉवर किंवा मनी किंवा एनी अदर फॉर्म. पण राजकारण म्हणजे मध्ये विकासकारण येते, समाजकारण येते, सत्ताकारण त्यातला एक भाग आहे. असे अनेक गोष्टी आहेत जे राजकीय व्यक्तींनी केलं पाहिजे, पण ते कदाचित कुठं तर दुर्लक्ष होऊन आणि काही वेगळे अँबिशन्स त्याच्यात निर्माण होतात. राजकारण हा शब्दच एकदम नेगेटिव्ह करून ठेवलाय. खरंच एक्झाम्पल सांगायचं म्हणजे एखादा खासदार जो दिल्लीत जास्त वेळ देतो त्याला म्हटलं जाते दिल्लीत तर असतात पण गल्लीत केव्हा नसतात. आणि जो गल्लीत जास्तीत जास्त वेळ देतो मग त्याला त्याचं पण उलट होतं की हा गल्लीतच असतो, दिल्लीला जात नाही. अशा पद्धतीचं किती डिफिकल्ट असेल हे गव्हर्निंग. ऍक्च्युली आपण मानलं पाहिजे जे कोण राजकारणात येतंय किंवा एनीवन हू बिकम्स अन MP किंवा MLA होतात, त्यांना जबाबदारी खूप मोठी आहे. किती कॉम्प्लिकेशन्स असतात, किती लोक. आणि आपल्या इथं काय पॉप्युलेशन कमी नाही. 20 लाखाचा एक मतदारसंघ असतो. 20 लाख पीपल म्हणजे त्यांना मॅनेज करायचं, त्यांचे सगळ्यांचे एक्सपेक्टेशन मॅनेज करायचे. मतदार म्हणजे माणसं जास्त आहे. माणसं जर जास्त आहेत, माणसं जर 35 लाखाच्या आसपास असणार, मतदार 20 लाख आहेत. किती एक्सपेक्टेशन, प्रत्येकाचे वेगवेगळे एक्सपेक्टेशन, ते सगळे मॅनेज करायचे. आणि मग ह्याच्यातनं आपण म्हणजे सेंट्रल लेवलला पण जेव्हा जातोय, मी तर विचार करतोय मोदीजींना तर मग किती काम असेल त्या हिशोबाने. ही हॅज टू थिंक ऑफ ऑल द सेगमेंट्स, पीपल इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ, आणि त्यांच्यासाठी बेटरमेंटसाठी काय केलं पाहिजे हे खरं गव्हर्नमेंटचं काम आहे. मी आता फ्रीबी कल्चर बघतोय किंवा जे बोललं जातंय आम्ही हे देणार, आम्ही असं करणार, तसं न करता आपण आपल्या जनतेला सक्षम कसं बनवू शकतोय की एक स्पिरिट देणं. बरोबर. ओव्हरऑल ऑन्टरप्रिनरशिप मध्ये पण तुम्ही बघा, अ कंपनी कॅन ओनली डू वेल वेन त्याचा लीडर ही वॉन्ट्स वेल फॉर एव्हरीवन. आपण जर सगळ्यांसाठी चांगलं करत राहिलो तरच आपला देश पुढे जाणार. आपण कुठंतरी एखाद्या व्यक्तीला ते पाठीमागं पडलेत असं म्हणून कोर्टमध्ये त्यांना टाकून त्यांना जर आपण काहीतरी फ्रीबी देत असलो तर इट इज नॉट हेल्पिंग देम नेसेसरीली. त्यांना ते ओके मध्ये हे, वेअर ॲज आपण हेल्प करणं त्यांना ज्या गोष्टींनी दे कॅन मेक देअर लाईफ बेटर, बरोबर, ते थोडंसं
चांगल्या चांगल्या आणि ह्याच्यात येतो. बरोबर. आणि आय थिंक म्हणजे आता इलेक्शन्स आहेतच, तर जे एक विजन ज्या लीडरचं असतं किंवा आता मोदीजींचं एक विजन आहे की सर्वांगीण विकास, तेच विजन मला वाटते सगळ्यांचं असावं लागते. कारण आपल्या इथं मला एक प्रॉब्लेम काय दिसतोय की एव्हरी वोटर हॅज दिस थिंकिंग की माय प्रॉब्लेम इज द वर्ल्ड प्रॉब्लेम. तसं नसतंय. तुम्ही हां बरोबर आहे की आता कोल्हापूरचे काही प्रॉब्लेम्स आहेत, महाराष्ट्राचे काही प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग एक देश म्हणून आपले काय तर प्रॉब्लेम्स आहेत. नोबडी इज परफेक्ट. बट वेन द वोटर वोट्स इन अन MP इलेक्शन, ही हॅज टू थिंक अबाउट द कंट्री. जेव्हा आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जेव्हा इलेक्शन्स आहेत, म्हणजे महाराष्ट्र असेंब्लीचे जेव्हा इलेक्शन्स आहेत, तेव्हा महाराष्ट्राबद्दलच विचार केला पाहिजे. जेव्हा महानगरपालिकेचे आहेत, जिल्हा परिषदचे आहेत, तेव्हा आपल्या सिटीचा, आपल्या जिल्ह्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही मायक्रो लेवलला जावा. आय थिंक म्हणजे वन इम्पॉर्टंट रोल वोटर म्हणून हे आहे की आपण कोएलिशन गव्हर्नमेंट्सला प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे. म्हणजे बहुमताची सरकार हे चांगला मुद्दा ऍक्च्युली. ते कारण एक हाती सत्ता दिली तर काम होऊ शकते, जे आपण विटनेस केलेलं आहे. म्हणजे त्यात आपण पुढे येऊच. कारण बिफोर 2014 30 वर्ष इंडियानी कोएलिशन गव्हर्नमेंट्स बघितलेत. त्यात सगळ्यांचे वेगवेगळे मत असतात ना. म्हणजे रिजनल पार्टीज काय करतात की मला ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री पाहिजे, मला होम मिनिस्ट्री पाहिजे, मला रेल्वे पाहिजे, आणि मग ते फोकस रिजनल पार्टीज असल्यामुळं रिजनल पार्टीजला जेव्हा लीडर्सना जेव्हा ते रोल्स मिळतात तेव्हा ते त्यांच्या रिजन पुरता विचार जास्त करतात आणि फेवर करतात. नॅशनल इंटरेस्ट पाठिंबा पडते. डेफिनेटली. म्हणजे टू समराईज चॅप्टर 1 की हे इलेक्शन्स आहेत ते केंद्राशी निगडीत इलेक्शन्स आहेत, लोकसभेचे इलेक्शन्स आहेत, आणि एका खासदारांचं ॲक्च्युली काम काय असते ह्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि ते समजून त्यावरती तुम्ही तुमच्या मतदानाचा निर्णय घेतला पाहिजे. चॅप्टर 2 मध्ये वी आर मूव्हिंग ऑन टू भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी वर्सेस काँग्रेस आणि राहुल गांधी. तुम्ही दोघांनी सुद्धा बघितलं असेल की रिसेंटलीच त्यांनी दोन्ही पार्टीजनी आपापलं मॅनिफेस्टो रिलीज केलं आणि खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत त्यातले. त्यामध्ये तुम्हाला जर BJPचे काही सांगायला गेले, त्यात मला पण आवडणारे बरेच मुद्दे होते. त्यात काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा युनिफॉर्म सिव्हिल कोड. हा सगळ्यात हँड्स डाऊन हॅज टू बी द बिगेस्ट वन. इंडिया प्रॉमिसिंग टू मेक इट सेल्फ द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. अनदर व्हेरी बिग प्रॉमिस मेड बाय गव्हर्नमेंट. आणि आधी आपण हे कधी बघितलं सुद्धा नव्हतं. हे बघितलं सुद्धा की आम्ही हे असंच व्हायचं की जिथं आहे तिथं राहिलो ते बरं झालं, खाली पडलो नाही ते बरं झालं. आणि अजून एक हा मुद्दा एक कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा झालेला आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ते पण एक आपण बोलूया. काँग्रेसच्या ह्याच्यात ऑल्दो त्यामधले 3 जर मेन पॉइंटर्स काढायला गेले, सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा म्हणजे वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन. तो कॉन्ट्रोवर्शियल एवढ्यासाठी आहे कारण त्याच्यावरती ॲक्च्युली क्लॅरिटी नाही की हाऊ एक्झॅक्टली दे आर प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट इट. बरोबर. म्हणजे आज BJPने तो मुद्दा धरून खूप मोठ्या प्रमाणात अपप्रचार सुद्धा चालू केला आहे, पण अजून सुद्धा कुठल्याही काँग्रेस लीडरनी त्याच्यावरती स्पेसिफिकेशन्स दिलेले नाहीत की हे ॲक्च्युली तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र. स्पेसिफिकेशन म्हणजे तू मला सांग, इंडिया आघाडीचं नाव, त्यांच्यात जे काही घटक पक्ष आहेत त्यातलं इंडिया आघाडीचं फुल फॉर्म, इंडियाचं जे आहे इंडिया अलायन्स, त्याचं फुल फॉर्म सगळ्यांनी एकत्र मिळून सांगून दाखवलं. त्यांनी त्यांचा एक कॉमन गोलच नाही, अजेंडा नाही आहे. मला हे वाटतंय की काँग्रेस हॅज बीन हेविली इन्फ्लुएन्स्ड बाय कम्युनिस्ट अजेंडाज. व्हेरी कम्युनिस्ट. वेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे किती अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे बघायला पाहिजे. आणि हे कुठल्या तरी एका सेक्टला खुश करण्यासाठी हे केलेले असे मॅनिफेस्टो मधले अजेंडाज आहेत. टू गेट इन टू दिस आपल्याला एक विचार करावा लागेल की आपल्या इंडियामध्ये म्हणजे एवढं वास्ट आपलं पॉप्युलेशन आहे की 2 पॉलिसीज इम्प्लिमेंट करायला लागतात. म्हणजे मी सुद्धा आता जेव्हा शिकत होतो तेव्हा पॉलिटिकल सायन्समध्ये माझा सुद्धा अभ्यास झाला. आपल्या इथं आता US मध्ये जेव्हा एखादी म्हणजे गव्हर्नमेंट येते तेव्हा दे आर इदर कॅपिटलिस्ट ऑर दे सोशलिस्ट. आपल्या इथं दोन्ही आहे. वी हॅव टू गो फॉर द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ऑल्सो वाईल लुकिंग आफ्टर सोशल वेलफेअर फॉर द पीपल. आणि खरंच आहे म्हणजे 25 कोटी लोक म्हणजे गरिबी रेषेतनं बाहेर आले, हे इट इज अ फॅक्ट.
हे आपण रिफ्यूट करू शकत नाही. पण त्याचबरोबर म्हणजे आता फ्री अन्नधान्य 80 कोटी लोकांना मिळतंय, आवास योजना, फ्री टॉयलेट्स, आता फ्री इलेक्ट्रिसिटीचा आता एक नवीन मोठी योजना आहे महिलांसाठी मुद्रा लोन. ऑल दीज आर सोशल वेलफेअर स्कीम्स विच आर रन थ्रू टॅक्स पेईंग, म्हणजे जे कोण लोक टॅक्स भरतात ते टॅक्स पेयर्सच्या मनी थ्रू हे सगळं फंड केलं जातं. पण हे टॅक्स पेयर्स ह्या देशामध्ये वाढावेत ह्यासाठी कॅपिटलिस्ट पॉलिसीसुद्धा केवढ्या बनवायला लागतात. आणि ह्याच्यात सुद्धा वास्ट इम्प्रूव्हमेंट झालं आहे. म्हणजे नुसतं सिम्पल फॅक्ट की 2014 आपल्या देशात 1 युनिकॉर्न होता, 1 युनिकॉर्न स्टार्टअप होता. 1 युनिकॉर्न इज बेसिकली अ कंपनी ज्याचं नेटवर्थ $1 बिलियन वर आहे. नाव देर आर मोर देन 100च्या वर आहेत. स्टार्टअप्स तर 1 लाखच्या वर, स्टार्टअप्स तर 1 लाखाच्या वर. तर यू कॅन इमॅजिन द नंबर ऑफ एम्प्लॉयमेंट इट इज क्रिएटिंग. आता हे म्हणतात एम्प्लॉयमेंट नाही आहे. मी त्याच्याबद्दल एक फॅक्ट सांगतो. एम्प्लॉयमेंट नाही आहे म्हणण्यासाठी 2014चा डेटा आहे की देर वर 12 लाख PF होल्डर्स. म्हणजे आपण कुठली कंपनी काढली, इफ यू हॅव मोर दॅन 20 एम्प्लॉईज तर तुम्हाला PF भरावा लागतो. म्हणजे काय, एक त्यांच्या सॅलरीचं एक पोर्शन ते भरतात आणि वी हॅव ॲज अ कंपनी वी हॅव टू मॅच इट. बरोबर. 12 लाख होते 2014 मध्ये. 2024 मध्ये 27 लाख आहेत. म्हणजे 16 कोटी लोक हे PF ह्याच्यात आले. बरं, मी काय म्हणतोय, देर इज अन आर्ग्युमेंट की ह्या सगळ्या ह्याच्यात फॉर्मलायझेशन, इंडस्ट्रीमध्ये फॉर्मलायझेशन झाल्यामुळे सगळेजण PF मध्ये यायला लागलेत. पण त्याच्यातले आपण 50% तर नवीन जॉब्स धरू शकतोय. आज 27 कोटी PF अकाउंट्स असतील म्हणजे देर आर 27 crore पीपल आर एम्प्लॉईड समवेअर. आणि दॅट इज आवर पॉप्युलेशनचा मेजर 20% सेक्ट आहे ना तो. लोकांना हा मुद्दा कळणं गरजेचं आहे की रोजगार मिळणं, जॉब मिळणं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळलाच पाहिजे असं नाहीये. इट इज एव्हरीथिंग द गव्हर्नमेंट इज डुईंग टू क्रिएट एम्प्लॉयमेंट. जसं आपण आता स्टार्टअप MSME मध्ये आता thousands of crores फंड किंवा निधी दिला जातो जो लोकांना स्टार्टअप्स करण्यासाठी मदत करत आहे. आणि त्यामध्ये सबसिडीज हे अफाट प्रमाणात आहे. मी एक साधं उदाहरण जर द्यायला गेलं, तुम्हाला एक गोडाऊन जरी घालायचं असेल, एका गोडाऊनसाठी 90% सबसिडी आहे. आज रुरल एरियाजमध्ये सुद्धा तुम्हाला जर एनिवेअर बिटवीन 1 लाख टू 50 लाख रुपीजचा कसल्याही टाईपचा बिझनेस चालू करायचा असेल, ऑब्व्हियसली त्याला काही रेग्युलेशन्स आहेत, पण महिलांसाठी खास करून 35% सबसिडी मिळते. म्हणजे तुम्हाला साधं एक मिरची पावडर बनवण्याचं मशीनपासनं 50 लाख रुपयाची फॅक्टरी जरी टाकायची असेल तरी ते गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट केलं जाते. आज हे का सपोर्ट केलं चाललंय, कारण आज गव्हर्नमेंट वॉन्ट्स यू टू स्टार्ट युअर ओन बिझनेस आणि क्रिएट एम्प्लॉयमेंट फॉर युअर सेल्फ अँड फॉर अदर्स. बरोबर, क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट. एंटरप्रेन्योरियल माइंडसेट जे मोदी लेड गव्हर्नमेंटनी केलंय त्याच्यात आपण पण पार्ट आहे. नाही, मी माझं एक्झाम्पल सांगतो. PVK आपल्या नावानी कंपनी आहे. मी म्हणजे आता आता त्याचं 4th इयर आहे. तर आपण स्टार्टअप इंडियाला त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं. फॉर द फर्स्ट 3 years आपल्याला ₹1 टॅक्स भरायला लागला नाही. ₹1 सुद्धा टॅक्स भरायला लागत नाही. आणि वी आर फ्रॉम वेल टू डू फॅमिलीज. म्हणजे असं नाही की फक्त ते गरिबांसाठी स्कीम आहे ती. बिझनेस प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंट करत आहे. का ते करत आहे, कारण आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग वाढलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग वाढलं तरच रोजगार वाढणार आणि अल्टिमेटली इट्स गोइंग टू हेल्प एव्हरीवन. पण मला आता तुम्हाला मग प्रश्न आहे, कारण बरोबर आहे की आता स्टार्टअप्स यायला लागलेत आणि ओव्हरऑल एक एन्व्हायरमेंट ऑफ स्टार्टिंग अ बिझनेस हे पाहिजेच. कारण एम्प्लॉयमेंट तू म्हणलास तसं एक असं एक माइंडसेट आहे की हां, सरकारी नोकरी किंवा पोलीसमध्ये जॉब किंवा आर्मीमध्ये. आणि गव्हर्नमेंटचा एक खूप इम्पॉर्टंट रोल मला वाटते की एक इकोसिस्टम तयार करणं आहे ज्याच्यात एम्प्लॉयमेंट गिव्हर्स तयार होतात, नुसतं एम्प्लॉयमेंट टेकर्स नाही. एका साईडला BJPने सांगितलंय की ते युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यांना आणायचं आहे आणि एका साईडला काँग्रेस म्हणत आहे की ते न्यू कास्ट सेन्सिस होस्ट करणार आहेत. कारण आजपर्यंत काँग्रेसनी फक्त आणि फक्त पॉलिसीज बनवताना, रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवताना हा प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळा बनवलेला आहे. जेव्हा आपण बोलत आहे की BJP किंवा मोदीजी हे सेक्युलर नाही आहेत किंवा हे जे डिबेट्स होतात, 2 डिफरंट पार्टीज आर डुईंग 2 कम्प्लिटली डिफरंट थिंग्स. त्यांचा जाहीरनामा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आज त्यांनी जर हे कास्ट सेन्सस म्हणायला लागलेत, मी एका सेंटेन्समध्ये हे समअप करून देतो
की UCC इज ब्रिंगिंग आवर कंट्री टुगेदर आणि कास्ट सेन्सस इज ब्रेकिंग आवर कंट्री इनटू सेगमेंट. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये ते सुद्धा म्हणलंच ना, कास्ट सेन्सस करायचंच कशाला आहे, फॉर द न्यू पॉलिसीज दॅट वी आर गोइंग टू मेक काय कास्ट वाईज विच दे हॅव ऑलवेज डन. दॅट इज एक्झॅक्टली वाय दे डुईंग इट. फार चुकीचं आहे. इट इज काउंटर इंट्युएटिव्ह, कारण काँग्रेस इज कॉलिंग देमसेल्व्स द सेक्युलर पार्टी. बरोबर, आणि दे आर डुईंग द ऑपोजिट. बिकॉज UCC वुड बी द मोस्ट सेक्युलर थिंग टू डू, की सगळे सर्व धर्म समभाव जे आपण पहिल्यापासून ऐकत चाललोय हे करणं, हे ऍक्च्युअल प्रॅक्टिकली लॉफुली करणं इज UCC. आणि ह्याला सगळेजण म्हणजे हे कास्ट सेन्सस आहे की नाही, मित्राला मित्राबरोबर भांडवण्याचं काम आहे आणि शेजाऱ्याला शेजाऱ्याबरोबर. आणि आपल्या पॉलिटिक्समध्ये आता तुम्ही महाराष्ट्र पॉलिटिक्स एक बघा, की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा म्हणजे हा सगळा समाज आहे. आपण छत्रपती शाहू महाराजांना मानणार आहे आणि आपण वारंवार सांगतोय की महाराजांनी कधी भेदभाव केला नाही आणि UCC फॉलोज दोज लाईन्स. UCC रिसेंटलीच ते वाचत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात कितीतरी मुस्लिम हे होते, मावळे होते, कितीतरी मुस्लिम मावळे होते, जबाबदाऱ्या पण मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. आणि एक इंटरव्ह्यू ऍक्च्युली की आपल्याला आता फॉरेन मीडियाकडनं खूप प्रेशर येतं जेव्हा CA आलं किंवा UCCचं चर्चा होते, तर इंडिया टुडेवाल्यांनी अमित शहाना प्रश्न विचारला की आपल्याला फॉरेन मीडियाकडनं खूप स्लॅक मिळतोय ह्या पॉलिसीजमुळं, तुमचं काय मत आहे. अमित शाह साहेबांनी एवढंच म्हणलं की फॉरेन मीडियाकडनं येतं ना, त्यांना विचारा त्यांच्या देशात ट्रिपल तलाक आहे का, त्यांच्या देशामध्ये UCC आहे का नाही तेवढं विचारावा. आहे ना, त्यांच्या देशामध्ये कुठलं एक स्टेट आहे जिथं आर्टिकल 370 सारखे प्रोव्हिजन्स आहेत. बरोबर आहे. वी आर मॉडर्नायझिंग आवरसेल्व्स आणि वी आर करेक्टिंग आवर पास्ट मिस्टेक्स. तू कुठली पण कंट्री धर अपार्ट फ्रॉम इंडिया, जिथं आपल्यावर एवढे वर्ष राज्य केलं, मुघलांनी केलं, ब्रिटिशांनी केलं, आपण त्यांचे स्मारक बघून अरे वा वा आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे तसं आहे. वेरॅज ती हिथलीच वेल्थ वापरून बनवलेल्या गोष्टी होत्या, आपल्यावर रूल करून आपल्या माणसांकडनं टॅक्सेस घेऊन ते सगळ्या गोष्टी बनवलेल्या होत्या. ते जर आपण आपल्या हिंदू गोष्टींबद्दल आपण जर बोलायचं झालं की एवढी आपली मोठी हिस्ट्री आहे रामायणापासून, आपली त्याच्या आधीपासून जी हिस्ट्री जी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा केव्हा प्रचार प्रसारच झाला नाही. आज सुद्धा स्कूलमध्ये जॉनी जॉनी येस पप्पा, पण आपल्याकडे संस्कृत श्लोक नाही शिकवत. ते आत्ता आपण जसं मोदी गव्हर्नमेंट स्टार्टेड त्याचा प्रचार प्रसार चालू केला आहे. चांगले हिस्टॉरियन्स हॅव कम आउट, दे आर रायटिंग मोर बुक्स ऑन आर हिस्ट्रीज, दे आर गिव्हिंग मोर नॉलेज. एक गोष्ट काँग्रेस वर्सेस BJP बोलत असताना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काँग्रेस फेल्स टू रिअलाइज की BJP एवढ्या प्रमाणात लोकांपर्यंत त्यांचे सेंटिमेंट पोचवायले कसं, ते फेल टू रिअलाइज की हे आपले नॅचरल सेंटिमेंट्स आहेत. आपल्याला घरात संध्याकाळी शुभम करोती कल्याणम हे शिकवलेलं आहे, आपल्याला गायत्री मंत्र हे शिकवलेलं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी मोठं होत असताना आपल्याला शिकवल्या गेल्या. त्याच्यामुळं फॉर एक्झाम्पल वीर सावरकर ऑल्सो, म्हणजे त्यांच्याबद्दल किती चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड करायची, किती वाईट बोलायचं, ह्याच्यावर काहीतरी मर्यादा पाळली पाहिजे. हिंदू किंवा हिंदू राजे ह्यांनी केव्हा कुणाबद्दल असं वाईट बोलले आणि हे केलं असं झालेलं नाही. तुम्ही बघा, आपण आपली जागा आहे ती आम्ही नीट ठेवणार. आमची माणसं हिंदवी स्वराज म्हणजे काय, महाराजांनी असा नाही नारा दिला की चला आपण चढाई करूया अफगाणिस्तानवर आणि चला आपण चढाई करूया पारा अमेरिकेवर. महाराज काय म्हणले, आमची जागा आहे, आमची माणसं आहेत, ह्यांना आपण एक समाजामध्ये जगत असताना त्यांना इज्जत मिळाली पाहिजे आणि हे त्यांची जागा आहे ती त्यांच्याकडे राहिली पाहिजे, एवढ्यावर हे केलं. आणि इथं एकदम काय विचित्रच चालू आहे. नाही, आपल्याला एज्युकेशन रिफॉर्म खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात असेल 9-10च्या टेक्स्टबुक मध्ये मुघल हिस्ट्री किती होती, प्रत्येक ते जहांगीर औरंगजेब ह्यांच्यावर एक चॅप्टर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चॅप्टर आणि मुघल फोटो होता. आणि मुघल ऑपरेसर्स होते, आपल्या लोकांना त्यांनी त्रास दिला. ब्रिटिशर्स ऑपरेसर्स होते, त्यांनी आपल्याला त्रास दिला. आणि तू जो मुद्दा म्हणला म्हणजे जे ऑपरेसर्स आहेत त्यांना लक्षात ठेवण्याची काय गरज आहे आपल्याला. ग्लोरिफाय कशाला करायचं, लक्षात सोडा ग्लोरिफाय केलं जातंय. हिटलर, जिथं हिटलरची समाधी आहे तिथं काय आहे,
काय वाटते तुम्हाला? काय आहे? पार्किंग लॉट आहे. आपल्या इथे ह्याची कबर, ह्यांचा रोड, माउंट बॅटनवर काय काय म्युझियम आणि हे नसलं पाहिजे. ग्लोरिफाईंग आवर ऑप्रेसर्स इज नॉट द राईट वे टू गो. आपल्याला कितीतर देशात आता ऑन अरायव्हल विजा झालाय. ह्याच्या आधी आपण केव्हा ऐकलं होतं? रुपी सुद्धा 27 कंट्रीज मध्ये आज रुपी चालतोय. अरे काँग्रेस वर्सेस बीजेपी म्हणायला झालं तर UPI दॅट कुड बी वन ऑफ द मोस्ट रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजीज. तो आपला हेच आहे. व्ह्युअर्सला पहिलं सांगताना तर तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड जे BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये आणि न्यू कास्ट सेन्सेस जे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये, ह्या दोन्ही विषयांचा एकदम खोलमध्ये अभ्यास केला पाहिजे की युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये सगळे जाती, सगळे धर्म, सगळ्यांसाठी एक नियम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी बोलत आहे. आणि उलट्या बाजूला काँग्रेस तेच बोलत आहे जे गेले 70 वर्ष आपल्या देशामध्ये चालत आले आहे की सगळ्या जाती, सगळ्या धर्मांसाठी वेगळे नियम. त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी खोलमध्ये अभ्यास करा. आणि दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, दोन सगळ्यात चर्चेच्या गोष्टी जे भारतीय जनता पार्टीच्या 2014 ते 2024च्या BJPच्या गव्हर्नमेंटमध्ये जे सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या ते म्हणजे डिजिटलायझिंग आर पेमेंट मेथड्स, UPI सारखं, भीम सारखे सॉफ्टवेअर्स डेव्हलप करणं आणि राम मंदिर. ह्या दोन्हीवरती आपले आर्टिकल 370 पण आहे, पण इट हॅज बीन डिस्कस्ड ओव्हर प्लेंटी ऑफ टाइम्स, त्यामुळे तो मुद्दा आपण घ्यायला नको. पण राम मंदिर आणि UPI माझ्यासाठी UPI नाही खरंच लीप, खरंच म्हणजे लीप इनटू स्पेस. आणि 2016 मध्ये लॉन्च झाले ते, म्हणजे 2 years आफ्टर द गव्हर्नमेंट वॉज फॉर्म. किती सोपं झालंय. आता आपल्या तिघांचंच एक्झाम्पल घ्या, आपण सुद्धा कॅशलेस झालोय. मला आधी आठवतंय काहीतरी घ्यायचं म्हणलं आणि खिशात जर पैसे नसले तर आपण ते घेऊ शकत नव्हतो. कार्ड पेमेंट्स वगैरे त्यावेळेस असे प्रिव्हेलंट नव्हते. सगळंच रे, कन्व्हिनियन्स किती सोपं झालंय. म्हणजे कुठेही जावा, किती वाजताही जावा, काही किती वाजता पण. आणि मायक्रो पेमेंट्स आहेत. असं नाही की UPI वरनं आपण 10 कोटीचे पेमेंट्स होऊ शकतात. मायक्रो पेमेंट जे डे इन डे आउट आपल्याला करावे लागतात. दिवसाला आपला खर्च 100, 200, 500 जो काय असतो तो इझिली त्याच्यावर होतो. भाजीवाला सुद्धा QR कोड घेऊन बसलाय. पण ट्रान्सपेरन्सी पण किती चांगली होते बघ ना. जे आधी ब्लॅक मनीचा एवढा मोठा एक सेक्ट होता तो किती कमी झाला. आपल्याला ट्रान्झॅक्शन्स, देर आर मोर देन 3 crore ट्रान्झॅक्शन्स. आणि आपण हे सॉफ्टवेअर बाहेरच्या कंट्रीजसाठी अवेलेबल करून द्यायला जे खूप सेलिंग देम. सेलिंग देम. ह्याच्या आधी मी तर आठवत नाही की इंडिया काहीतरी बाहेर विकायला लागले. आपण सगळ्यांची टेक्नॉलॉजी, वेपन्स पासनं, आपण कार्स पासनं, आपण टेक्नॉलॉजी पासनं अजून 2 महत्वाचे टेक्नॉलॉजीवर विषय. एक म्हणजे चंद्रयान, ऑब्व्हियसली साऊथ पोल मूनचे आपण पोहोचणारे पहिले कंट्री आहे. आणि दुसरं 5G सुद्धा. 3G वॉज अडॉप्टेड फ्रॉम जॅपनीज, 4G वॉज फ्रॉम स्वीडिश आय थिंक. आणि 5G हे IIT मद्रास, IIT हैदराबाद आणि असे एक चांगले काही इन्स्टिट्यूशन्स घेऊन आपल्या देशामध्ये बनलेलं आहे. आणि इम्प्लिमेंटेशन पण किती फास्ट झालं, सगळ्यात फास्ट. कळालं सुद्धा नाही एवढ्या लवकर 5G येऊन सुद्धा गेलं. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रेव्होल्युशनराइज करून टाकलेली आपली इंडस्ट्री. वी वर फार अवे इन द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. आता आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2 नंबरला, 1 नंबर, आता 1 नंबर, 2 नंबरला, 2 नंबरला, आता 2 नंबरला, 1 नंबरला जाईल पुढच्या 5 वर्षात. एवढ्या प्रमाणात आपण जेव्हा आपण फोन वगैरे घ्यायचो हे सगळे मेड इन चायना, डिझाईन्ड इन USA असेच सगळे होते. आता हे सगळे फोन आपल्या इथं बनतात, आपल्या इथं कमी दरात मिळायला लागलेत. असे अनेक इंडस्ट्रीज आहेत. पण नेक्स्ट स्टेप वुड बी इंडियन फोन कंपनीज आणि इथलं मॅन्युफॅक्चरिंग. दॅट वुड बी द नेक्स्ट स्टेप फॉर एव्हरी इंडस्ट्री. आणि इंडियन्स युझिंग दॅट टेक्नॉलॉजी. बरोबर, म्हणजे सेल्फ रिलायंट आपण होणार. हा चॅप्टर आपल्याला 5 minutes मध्ये समअप करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला राम मंदिर आणि राम मंदिर झाल्यावरती आपण मोदीजी ॲज अ लीडर आणि राहुल गांधी ॲज अ लीडर ह्यांच्या कंपॅरिझन बद्दल बोलायचं आहे. पहिलं राम मंदिर बद्दल. राम मंदिर ऑब्व्हियसली हिस्टॉरिक डिसिजन म्हणजे काय वेगळंच होतं. नाही 500 yearsचा त्याला इतिहास आहे. दॅट इज ऑल देअर, सगळ्यांच्या समोर आहे. पण तुम्ही जर 500 yearsचा इतिहास म्हणजे त्यावेळेस राम मंदिर पाडलं त्याच्या आधीपासून रामाचा केवढा मोठा इतिहास आहे. रामाचं तिथं जन्मस्थान वगैरे. पण तुम्ही हे केलं की इट हॅज बीन अ व्हेरी इंटेग्रल पार्ट ऑफ इंडियन पॉलिटिक्स.
इट इज अँड इट इजंट असं आहे ते. इट इज. कारण तुम्ही जर बघितलं इट इज केव्हापासून एजंट म्हणजे हे बीजेपी इज क्लिअरली सेड की हा इलेक्शनचा मुद्दा आम्ही नाही 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 बीजेपीचा विषय नाही बोलत आहे मी बीजेपीचं बोलत नाही आहे पण मी म्हणतोय इट इज बीन अ पॉलिटिकल इश्यू तसं आहे पण आम्ही saying 1991-92 पासनं आणि जेव्हापासून हा मुद्दा म्हणजे बाबरी पाडली तेव्हापासनं तुम्ही जर हिस्ट्री बघितली तर काँग्रेस पार्टी हॅज बीन इन अ मेजर डिक्लाइन. म्हणजे इवन वाजपेयी हॅड टू गो फॉर अ कोalition गव्हर्नमेंट अँड UPA 1 आणि UPA 2 वॉज कोalition गव्हर्नमेंट. म्हणजे तेव्हापासूनचा आत्ताचा इतिहास आणि सिन्स देन काँग्रेस हॅज बीन इन अ डिक्लाइन कारण लोकांच्या मनामध्ये तो विषय ज्वलंत होता. हा विषय माझ्यासाठी राम मंदिर इज अ सिम्बल ऑफ रिइमर्जन्स ऑफ भारत. आपल्या इथं म्हणजे नॉन सेन्सिकल गोष्टी काही काही वेळेस बोलल्या जातात की हा एक पॉलिटिकल मुद्दा आहे. हा पॉलिटिकल मुद्दा बनवला कुणी? माझ्या गावात माझ्या घराच्या जवळ मला जर देऊळ बांधायचं असेल तर हे पॉलिटिकल मुद्दा नाही, हे माझं श्रद्धास्थान आहे, माझी आस्था आहे. मी माझ्या ह्याच्यासाठी तिथं सगळ्या पद्धतीचे पुरावे मिळाले, तिथं मूर्त्या मिळाल्या, तिथं ह्या सगळ्या गोष्टी राम मंदिरशी रिलेटेड होत्या, तिथं माणसं पूजा करायला जायचे, हे सगळे पुरावे मिळाल्यावर तिथं का नाही बांधावे राम मंदिर ह्याचं उत्तर मला वाटते कुणी विचारलं म्हणजे हा क्वेश्चन सुद्धा नाही पाहिजे. जर राम मंदिर बांधले 500 वर्षांनी, अरे मी ते प्राणप्रतिष्ठा बघताना माझं सुद्धा ऊर भरून आलं. खरंच ह्याला पॉलिटिसाइज करण्याची काहीही गरज नाही. आणि ते बीजेपीचा इव्हेंट आहे म्हणून काँग्रेसवाले नाही जायचे. काँग्रेसवाले नाही गेले मला एकदम म्हणजे इट सक्ट द मूव्ह सक्ट. हे चुकीचं आहे की अशा पद्धतीचं वागणं. आणि हा शेवटी कसं आहे इन्व्हिटेशन होतं त्यांना, बरोबर आहे. त्या ह्याच्यात जर नाही गेले हे अत्यंत चुकीचं आहे. राम मंदिर वॉज नॉट पॉलिटिकल, इट हॅज समथिंग टू डू विथ एव्हरी भारतीय पर्सन्स. बरोबर ना अगदी. आणि खास करून आपण हिंदू लोक थॉट प्रोसेस आणि आपण खूप रिलिजियस आहे आणि आपल्या आयुष्यातला हा एक टर्निंग पॉईंट म्हणावं लागेल. आणि आपण भाग्यवान आहे की आपण आपण बघितलं ते जन्मात नाही. हे एक हिस्टॉरिकल रॉंग होतं विच निडेड करेक्शन. कारण आपल्या जसं आपण मगाशी डिस्कस केलं मुघल रूल झाला, ब्रिटिश रूल झाला, यावेळेस कन्व्हर्जन सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. पण हिंदू कल्चर एवढं रिच आहे की आपण घरात येऊन सुद्धा पूजा करत होतो. म्हणजे मुघल काळात असं सुद्धा होतं की पूजा करायची नाही, त्याच्यावर ते जजिया टॅक्स वगैरे लागायचा. पण दिस इज द फर्स्ट टाइम की असं आपण ॲग्रेसिव्हली एक बोल्ड मूव्ह केले आणि राम मंदिर बांधलं आणि करेक्टिंग दॅट हिस्टॉरिकल रॉंग हे ॲज अ नेशन म्हणून. आणि मुव्हिंग इन टू न्यू इंडिया आपण आता जे 75th इयर ऑफ इंडिपेंडन्स नंतर आपण आता 2047 कडे बघतोय. हे म्हणजे ॲस्पिरेशनली हे मूव्ह खूप म्हणजे असं इन्स्पायरिंग आहे मला वाटतं युवकांना. मगाशी बोललो की आपण जे गुलामी भारताने झेलली त्या गुलामीचे जे सगळे काय प्रतीक असतील त्यांना मिटवायचं आणि आपले ज्या गोष्टी असतील त्याला आपण प्रमोट करायचं का? आपण हा नाही हे छान चर्च बांधला आमचं देऊळ पाडून, हा हे छान मस्जिद बांधलं आमचं देऊळ पाडून, आमच्यावर राज्य करून गेले, किती छान केलं त्यांनी, असं कोण म्हणू शकेल का? बरं कुठलाही देश म्हणत नाही. ही आयडिओलॉजी कुणी भारतात पेरले आता ते मोठा क्वेश्चन मार्क आहे. पण आपण स्कूल्समध्ये शिकवताना हे करताना आपण भारतीय असल्याचं एक प्राईड ह्याच्या आधी शिकवलं जात नव्हतं, हे आता व्हायला लागलंय. टुवर्ड्स द एंड ऑफ दिस चॅप्टर मोदीजी ॲज अ लीडर वर्सेस राहुल गांधी. राहुल गांधीला केव्हा भेटलाय? भेटले की तुम्ही केव्हा भेटलाय? लोकसभेच्या टेन्युअर मध्ये. हा मी त्यांना भेटलो. मी त्यांच्या दोघांचं पर्सनल डिफरन्स सांगतो. हा आय हॅव हॅड द प्लेजर ऑफ मीटिंग मोदीजी अँड आय हॅव हॅड वॉट एव्हर ऑफ मीटिंग राहुल गांधी. ज्यावेळेस डॅडी खासदार झाले त्यावेळेस मी माझे फ्रेंड सगळे पार्लमेंट व्हिजिटला गेलो. डॅड वॉज इन द ऑपोजिशन बॅक देन. त्यावेळेस त्यांनी ते अरेंज केलं फॉर मी माझे सगळे मित्र सगळेजण तिथं थांबलेलो आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे आम्हाला भेटायला ते जेव्हा बाहेर येतील सेंट्रल हॉलमधनं, तुम्हाला माहिती आहे आता सेंट्रल हॉल कसं लोकेटेड आहे, तिथनं बाहेर येतील आपण त्यांना भेटायचं आणि आपण
वॉट एव्हर असं. सोनिया गांधी आल्या, त्यांनी प्रत्येक जणाबरोबर बोलल्या, सगळ्यांबरोबर हे हाय हॅलो केलं, सगळं हे केलं. राहुल गांधी केम. आता राहुल गांधी इज ॲज ओल्ड ॲज आवर फादर, बाय द वे. आता मला पोरगं झालंय, म्हणजे राहुल गांधी इज ॲज ओल्ड ॲज अ ग्रँडफादर. पण त्यांना गेलो, मग ते भेटले, आम्ही पाया पडलो. अरे नो नो, यू शुड बी डुईंग ऑल ऑफ दिस. इंग्लिशमध्ये बोलले, सगळं हे केलं. त्यांनी आम्हाला फोटोपुरती अशी स्माईल केली आणि ते निघून गेले. त्यांनी आम्हाला काही विचारले नाहीत, काही बोलले नाहीत, काय नाही. उलट मोदीजींना ज्यावेळेस भेटलो, त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट विचारून घेतली. ते पण प्रधानमंत्री असताना. आपण जसं राहुल गांधींना वेळ मागितली, तशीच मोदीजींना सुद्धा मागितली. आय हॅव हॅड, म्हणजे मी ते दोघांच्या प्रेझेन्समध्ये होतो, पण जो ऑरा आहे, जे गोष्ट ते पोर्ट्रे, प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, जे त्यांना पोर्ट्रे करायचं आहे ॲज अ लीडर, त्याच्यात म्हणजे देर इज अ वास्ट डिफरन्स. मोदीजी इज, आणि तू विचार कर, पंतप्रधान, त्यांनी आपलं सगळं ऐकून घेतलं रे. मला तर एवढं एक हे झालं, म्हणजे फॉर द व्ह्युअर्स, आम्ही सगळेजण बसलो होतो आणि अमरेंद्र होता आमच्याबरोबर. अमरेंद्र वॉज अ बिट क्रँकी आफ्टर अ वाईल. तर वैष्णवी त्याला घेऊन असं फिरत होती त्यांच्या ऑफिसमध्येच. त्यांनी मला विचारलं, तुला विचारलं, डॅडी मम्मींचं झालं, आणि त्यांनी एकदम असं हे करून त्यांनी वैष्णवी बेटा आप क्या करते हो, म्हणजे नोबडी एल्स वुड हॅव गिव्हन इट अ थॉट की सगळेजण आहेत, शी इज डुईंग समथिंग म्हणून लेटर बी, हे मुलं आहेत ह्यांनाच विचारू, असं नाही. ही आस्ट वैष्णवी, नाव लक्षात ठेवलं, नाव लक्षात ठेवून ते हे केलं. ह्याला प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात. कारण की तुम्हीच आता नोटीस करा, कोणीही, आपण कुणाला तरी नवीन व्यक्तीला भेटली, आपण हातात हात देतो, सगळ्यांना भेटतो, ते सांगतात आपले नाव, पण विदिन अ फ्रॅक्शन वी फॉरगेट दॅट. आपल्याला लक्षात राहत नाही, आपल्याला पुन्हा एकदा विचारावं तर लागतं. ही म्हणजे त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि तिला विचारलं. दॅट वॉज अ व्हेरी हे. आणि प्लस एक असं पण की चिल्ड्रन म्हणजे, आणि अमरेंद्र खास करून, ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू पीपल. म्हणजे तो असं कुणाकडेही जात नाही, तो खेळतो वगैरे, पण आपण सगळे अराउंड असलो तर. ही मेट मोदीजी फॉर द फर्स्ट टाइम, आणि मोदीजींनी नुसतं त्याला असं केलं आणि ही लेफ्ट टुवर्ड्स हिम. तर हे एनर्जीमध्ये पण मॅटर करतंय. इफ द पर्सन डझंट हॅव द राईट एनर्जी, चिल्ड्रन वोंट गो टू दॅट पर्सन. मोदीजी इज वन ऑफ दोज पीपल हु इज इन्क्लुसिव्ह. हे सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कसं. नाही, ह्याच्यात माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेस किंवा राहुल गांधी किंवा हे इंडिया अलायन्स वॉट एव्हर, ह्यातला सगळ्यात मोठा इश्यू माझ्यासाठी आहे, जसं आपण म्हणलो की बहुमतचं सरकार हे येणं, म्हणजे एक हाती सत्ता एका पार्टीकडे हे किती गरजेचं आहे. आणि 10 वर्षाचा काळ असून सुद्धा देर आर सो मेनी थिंग्स टू स्टील कीप वर्किंग ऑन. ऑब्व्हियसली अजून किती मुद्दे आहेत ज्याच्यावरती त्यांना काम करायचं आहे. हे एक हाती सत्ता असून 10 वर्षात हे काम झाले, अजून एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. हे जे इंडिया अलायन्स झाले, अजून ना त्यांना माहिती की प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट कोण आहे. त्याच्यात आता अशी पण त्यांच्याकडनंच चर्चा आहे की 2 वर्ष एक प्राईम मिनिस्टर, पुढचं 1 वर्ष अजून तिसरं. ह्यांनी स्टेबिलिटी येणार कसं, किंवा एखाद्याला जर एक गोष्ट एक तर क्लॅरिटी आहे की जर हे इंडिया अलायन्स आलं तर इट विल बी 100% कोलिशन गव्हर्नमेंट. डेफिनेटली एक हाती सत्ता काँग्रेसला मिळणार नाहीये किंवा डीएमकेला मिळणार नाहीये, आपला मिळणार नाहीये. आणि मग इन दॅट केस मिनिस्ट्रीज वर्स्ट केस सिनारिओ कोलिशन गव्हर्नमेंट होणार, मिनिस्ट्रीज विल बी डिवायडेड. आणि दे हॅव ऑलरेडी सेड की जे काही 14 to 24 मध्ये काही निर्णय घेतलेले आहेत. हो, आता काश्मीरचं एक्झाम्पल जर घेतलं तर हायेस्ट नंबर ऑफ व्हिजिटर्स सिन्स एव्हर इन अ इयर, अशा पद्धतीचं गोष्ट ज्यावेळी होते, म्हणजे टुरिझम वाढलंय, लोक आता पैसे कमवायला लागलेत, पीपल कॅन गो देअर इझिली. रिअल एस्टेट सेफ्टीचं जे कन्सर्न होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंज झालाय. पीपल कॅन मूव्ह इन अँड आउट फ्रीली. ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडल्यात आणि आपण बघितलंय. तर ओव्हरऑल दोन्ही पार्टीजकडं तुम्ही बघा, त्यांचा अभ्यास करा, दोन्ही लीडर्सकडं तुम्ही बघा आणि त्यांचा अभ्यास करा. आम्ही आमचे व्ह्यूज सांगितले आहेत आणि अजून खूप डीप डाईव्ह तुम्ही ह्यात करू शकताय. तर तुम्ही ह्या दोन्ही पार्टीजच्या जाहीरनामाचा चांगला अभ्यास करा, दोन्ही लीडर्सचा नीट अभ्यास करा, त्यांचे व्हिडिओज बघा. ॲक्च्युली अजून एक मुद्दा महत्त्वाचा राहिला
की आत्ता मोदीजींना एक डिक्टेटर म्हणत आहेत, ह्याबद्दल तुमचं व्ह्यू काय? ही इज फार फ्रॉम इट. नाही मला ही is, सांग. पण मग अशी इमेज तयार नाही का होत आहे? मला काय सांग. आहे, आपल्या इथं थोडंसं लोकांचं वाचन कमी आहे. डिक्टेटर म्हणजे काय असतोय यांनी खरंच वाचलं पाहिजे. चायनीज कम्युनिझम काय असते, रशिया USSR मध्ये काय झालं होतं, हे सगळा इतिहास खरंच वाचला पाहिजे. आणि त्या कालामध्ये काय होत होतं, लोकांना कसं ऑप्रेस केलं जायचं आणि किती मोठा प्रॉपगँडा होता. आणि ऑपोजिशन तर नसायचं. आता पण चायनामध्ये कुठं ऑपोजिशन आहे? पुटिन इज द प्रेसिडेंट फॉर द लास्ट 25 years. मला सांग, कुठला डिक्टेटर तेलंगणामध्ये हा ठीक आहे काँग्रेसची गव्हर्नमेंट घ्या म्हणत, कुठला डिक्टेटर म्हणेल की हा केरळमध्ये हे डिक्टेटर असलं की सगळं. नाही, किंवा ज्या टीका टिप्पणी पण ह्या एवढा आज मोठ्या नॉर्थ प्रमाणात कोरिया होतात. काय आहे, आज नॉर्थ कोरियामध्ये किती वाईट अवस्था आहे डिक्टेटरशिपमुळं, की तिथं कुणाला काहीच करता येत नाही. अशा पद्धतीचं आपण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे, आपण थर्ड लार्जेस्टकडे आता चाललेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी नीड टू बी काउंटेड इन टू द लार्जेस्ट. आज तुम्ही बघू शकता कोल्हापूरची पण किती तर मुलं मोदीजींच्या ह्याच्यावरती काय काय कॉमेंट करतात, मोदीजींचं नाव घेऊन काही पण बोलतात सोशल मीडियावर. दिस वोंट बी अलाउड इन अ डिक्टेटरशिप. बरोबर आहे की हा. नाही ते त्याला तिथले ती मुलं वगैरे नाही, ते पेड हे आहेत, बॉट्स आहेत, बॉट. बॉट्स आहेत, स्टुडंट्स बसवले. स्टुडंट्स बसवलेले आहेत. बरोबर आहे. मुव्हिंग ऑन टू चॅप्टर 3, जो आजच्या आपल्या पॉडकास्टचा किंवा ह्या इंटरव्ह्यूचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यूथ कसा रोल प्ले करणार आहे, त्याचबरोबर सोशल मीडिया खूप मोठा रोल प्ले करत आहे आजच्या 2024च्या निवडणुकीत. 2019च्या पण केलं, पण इट इज मोर प्रॉमिनंट इन टुडेज इलेक्शन, अ लॉट मोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानसुद्धा. मतदानाचं पण मी का म्हणत आहे, कारण फर्स्ट 2 phases जे मतदान झालेलं आहे, देर इज अ डिक्लाईन ऑफ 4% फ्रॉम 2019. अनेक कारणं असू शकतील, जे माझ्या कानावरती आले त्यातलं मी सांगायला गेलं तर एक वेदर खूप मोठं त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. हीट वेव्ज मोठ्या प्रमाणात. नंबर 2, एक इंटरेस्टिंग असं सुद्धा कानावर आलं होतं की येणार तर मोदीजीच आहेत, मग काय मतदान करायचं, ते ऍक्च्युअल फॅक्च्युअल आहे ते. असा एक मुद्दा आहे. तर मतदानाचं महत्त्व सुद्धा जर आपल्या लोकशाहीत लोकांना समजायला लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर युवक सोशल मीडिया आणि वोटिंग, आपण युवकांपासून चालू करूया. ज्यामध्ये मी बघितलं की गेल्या काही वर्षांमध्ये, ते सोशल मीडियामुळे असू दे किंवा काही असू दे, युवक डेफिनेटली पॉलिटिक्सबद्दल जास्त अवेअर आहेत. आज त्यांचे व्ह्यूज ते मांडत आहेत. आज तुम्ही इंटरव्ह्यूसुद्धा न्यूज चॅनल्सवरचे बघितला तर युवक ॲक्च्युली पुढे येऊन इंटरव्ह्यूसुद्धा देत आहेत. डेफिनेटली काही लॅक ऑफ नॉलेज आहे. कधी कधी ते काय बोलतात, काय म्हणत आहेत, काय त्यांचे विचार आहेत हे त्यांना माहीत नसते, कारण त्यांचा अभ्यास तेवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं झालेला नाही आहे. पण ॲटलिस्ट ते इन्व्हॉल्वमेंट दाखवत आहेत, त्याच्याबद्दल अवेअरनेस थोडीफार सोशल मीडियावर आहे, रिगार्डलेस ऑफ इट इज ट्रू ऑर फॉल्स. पण हे होत आहे आता. जर बघायला गेलं की मोदीजींचा एक मेजर पार्ट त्यांच्या कॅम्पेनचा आहे की मी 2047 साठी काम करालोय. आणि जेव्हा ते 2047 म्हणतात तेव्हा आय थिंक युवकांनाच ते बोलायला लागलेत. कारण मी आज 27 आहे, मी 52 असणार बाय 2047. त्यावेळेस म्हणजे मला हे 25 years माझ्यासाठी जे पॉलिसीज वर्क करणार आहेत किंवा माझ्यासाठी कुठलं गव्हर्नमेंट काम करणार आहे, हे आता जर दोन्ही मॅनिफेस्टो बघितले तर आय कॅन सी अ क्लिअर विनर. ट्रान्सपॅरंट आहे. कारण 35च्या अंडर जर 65% वोटर्स असतील आणि जर काँग्रेस मॅनिफेस्टो इज प्रॉमिसिंग अ लॉट ऑफ फ्रीबीज. काँग्रेस मॅनिफेस्टो इज प्रॉमिसिंग MSP ऑन द क्रॉप्स. आता पहिला मुद्दा आहे, ते म्हणतात की आता राहुल गांधींची काय काय भाषणं आहेत की जो आज का युवक है, जो चौक में बैठ के जो टिकटॉक सिर्फ स्क्रॉल कर रहा है, उनको साल का 1 लाख रुपए खाते में मिलेगा. इज नॉट अ गुड मेसेज. महिलांना घर बसल्या 1 लाख रुपये वर्षाचे मिळणार. पण मोदीजी म्हणतायत मी 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार. हे डिफरन्स आहे. आणि युवक म्हणून मला अवेअर का व्हायला पाहिजे, कारण दिस इज द कंट्रीज वेल्थ. बरोबर आहे की MSP जेव्हा आपण बोलतोय, आता अरविंद केजरीवालजींचा एक इंटरव्ह्यू आहे, त्यात ते म्हणतात MSP मध्ये खरेदी करायला 18 लाख कोटी रुपये लागणार. आपल्या देशाचे बजेट आहे 45 लाख करोड. 18 लाख कोटी रुपये जर वर्षाला फक्त MSP वर क्रॉप विकत घ्यायला लागणार, कुठं चाललाय देश हा? आपल्याला रस्ते वगैरे असे दुर्मिळ, म्हणजे चंद्रावरच राहायचं आपण,
असं होऊन जाणार, एवढे मोठे मोठे खड्डे असणार. मी त्याबद्दल हे सुद्धा स्टॅटिस्टिक्स थोडे सांगतो. 77% युवकांना वोटिंग हे अट्रॅक्टिव्ह वाटते, अपिलिंग आहे, त्यांना आहे त्याबद्दल इच्छाशक्ती. 46% युवकांना ते म्हणतात की वोटिंग हे महत्त्वाचं आहे. 15% युवक खास करून जेनझीज तर असं सुद्धा म्हणतात की जर माझ्या पार्टनर वोट केलं नाही तर आय वुडंट डेट दॅट पर्सन. असं सुद्धा एक अनालिसिस आहे. त्यामुळे डेफिनेटली दीज नंबर्स आर नॉट बॅड. 15% म्हणायला लागलेत म्हणजे इट इज बॅड. नाही 15% आर सेइंग इफ माय पार्टनर डजंट वॉन्ट टू वोट आय वुडंट डेट दॅट पर्सन. कमी नंबर आहे, कमी आहे तो नंबर ठीक आहे, पण एक्स्ट्रीम स्टेप आहे. 77% आहेत ना ज्यांना अट्रॅक्टिव्ह पण वाटते. नाही काय 77% they would date the person if he or she forget doesn't that vote. point. 77% youth find voting attractive. 46% youth find say that voting is important. मला यूथसाठी एकच मेसेज जर द्यायचा असला की रीड युअर ओन स्टफ. म्हणजे तुम्ही सगळं वाचा. मी असं म्हणत नाही की प्रो BJP, प्रो काँग्रेस, प्रो कम्युनिझम, प्रो सोशलिस्ट, प्रो कॅपिटलिस्ट, तुम्ही सगळं वाचा. मे बी अ पॅरा अ डे, वॉट एव्हर इट इज, तुम्ही वाचा, इन्फॉर्मेशन घ्या, तुम्ही फॅक्ट चेक करा की ह्या वेळेस ही गोष्ट झाली होती, सोर्सेस नीट आहेत का कोण असंच काहीतरी बोलून गेले. कारण की आपल्या देशात असंच आहे, फ्री स्पीच असल्यामुळे कोणी काही बोलून जातं आणि इट इज टेकन ॲज गॉस्पेल. पण ते तसं नाही आहे. तुम्ही वाचा, तुम्ही फॅक्ट चेक करा आणि यू मेक अप युअर ओन माइंड. तुम्हाला काय करायचं असेल, मला वाटते की तुम्ही जर वेल इन्फॉर्म्ड असला यू विल बी मोर लाईकली टू मेक अ गुड डिसिजन. मी युवकांना आणि युवतींना असं मेसेज देईन की जेव्हा कुठलेही नॅशनल लेवल लीडर हे म्हणतात की आमचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य हे तुम्ही आहे, पहिला हा मुद्दा सिरियसली घ्या. हे खरं आहे. ईच अँड एव्हरी वन ऑफ अस, वी आर द फ्युचर ऑफ दिस कंट्री अँड वी आर द पीपल हू आर गोइंग टू मेक एव्हरीथिंग हॅपन हेन्सफोर्थ. तो मुद्दा पहिला त्यांनी नीट घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काय करताय आज, आपण ह्या ग्रोईंग स्टेजमध्ये वी आर सो इन्व्हेस्टेड इन आर ॲकॅडमिक्स, वी आर सो इन्व्हेस्टेड इन वेअर टू फाइंड अ जॉब किंवा हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस, की आपण कदाचित कधी कधी ही गोष्ट बाजूला ठेवतोय की गव्हर्नमेंट इज डिरेक्टली अफेक्टिंग एव्हरीथिंग वी डू इन आर लाईफ्स. आपण स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये एवढं फोकस असतोय की आपल्याला कधी कधी जाणवतच नाही की अरे ऍक्च्युली गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल आहे की मी आज शिकायलोय काय, टॅक्सेशन पासून तेच म्हणतोय. शाळेत मी काय शिकायलोय, कॉलेजमध्ये काय शिकवलोय, मी पुढे जाऊन जॉब करणार आहे, बिझनेस करणार आहे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये गव्हर्नमेंटचा रोल आहे, विच इज एक्झॅक्टली व्हॉट अ डेमोक्रेसी इज. ह्याचा तुम्ही खोलमध्ये अभ्यास करा. पिंदा म्हणलं ते खूप खरं आहे की तुमचं वाचन पाहिजे, तुमचे सोर्सेस नीट पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला जाणीव पाहिजे की तुम्ही लहानापासून मोठं जे होत आहे, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये होत आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मदतीसाठी येतात, हे सगळ्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल आहे. आणि चुका सगळ्यांकडनं होतात. नोबडी इज परफेक्ट. देर माइट बी सम डिसिजन्स दॅट आर टेकन, देर माइट बी सम पीपल विथ अस हू आर डुईंग रॉंग. पण तुम्ही डिसाईड केलं पाहिजे की तुमचं आत्मा किती जणांना माफ करू शकते आणि किती जणांना नाही. आपल्यासाठी जे डिसिजन्स चांगले आहेत ते जर घेतल्यावर आपण विरोध करत असोल तर ते आपल्यासाठी फार मोठ्या चुकीच्या दिशेनं जाण्याचं ते संकेत आहेत. पण एखादी गोष्ट चांगली होत आहे आणि तुम्ही त्याचं माहिती घेऊन तुम्ही त्याला सपोर्ट करताय, तुम्ही इदर साईड ऑफ द आईल वर बसा, काही हरकत नाही. पण ज्यावेळी देशहिताच्या गोष्टी होतात, ज्यावेळी बोललं जाते की आपण सगळे मिळून पुढे जाऊ, आपण थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, आपण चांगले बिझनेसेस उभा करू, आपण चांगले एम्प्लॉईज बनू, आपण चांगले ह्युमन्स बनू, असं ज्यावेळी म्हणलं जाते, एव्हरीबडी नीड्स टू टेक अ पॉज अँड फॉलो दॅट. आणि दोन्हीकडचं ऐकायला पाहिजे मला वाटतंय. म्हणजे मी तर ऍक्टिव्हली मी ट्राय करतोय. म्हणजे मी ध्रुव राठीचे पण व्हिडिओ बघतोय, ते देशभक्त आहे त्याचे व्हिडिओ बघतोय, आणि जे राईट लिनिंग आहेत त्यांचे सुद्धा व्हिडिओज, पॉडकास्ट बघतोय. तुम्ही राईट लिनिंग पण म्हणू नाही शकत. इट इज द ग्राउंड रियालिटी जे बोललं जातंय. राईट लिनिंग फार टू एक्स्ट्रीमचे जे आहेत तसे पण आहेत, सेंट्रिस्ट पण आहेत आणि लेफ्टिस्ट पण आहेत. पण मला तर सगळे बघायला आवडतात. आणि ते सगळं त्याच्या सगळ्याचं अमॅलिगेशन करून मी म्हणजे विचार बनवायचे.
आपला पण काहीतरी विचार पाहिजे की. तर डेफिनेटली यूथनी हे करणं त्यांच्या हातात घेणं गरजेचं आहे, ज्या मुद्द्यांवरती आपण बोललो. आणि नेक्स्ट पॉईंट असा आहे की सोशल मीडिया इज हॅव्हिंग द बिगेस्ट इम्पॅक्ट ऑन टुडेज इलेक्शन. आज तुम्ही बघा लीडर्ससुद्धा सभा कमी आणि इंटरव्ह्यूज जास्त करायला आहेत, सभा कमी आणि पॉडकास्ट जास्त करायला लागले आहेत. इन्फ्लुएन्सर्सचा ह्याच्यामध्ये आज रोल खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि सोशल मीडियाचं 50% बरोबर 50% चुकीचं असंच आहे ते. म्हणजे जसं की आता तू ध्रुव राठीबद्दल बोललास, येस डेफिनेटली त्याच्यात मुद्दे असतील ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काय काय चुका आहेत, पण त्यात फॉल्स इन्व्हॉल्वमेंट पण भरपूर आहे, भरपूर आहे. त्यामुळं तुमचं मतदान हे सोशल मीडियाच्या इन्फॉर्मेशनवरती सोलली बेस्ड नसलं पाहिजे. जसं आपण बोललो त्यात वाचन असणं. मीडियामध्ये सुद्धा काही काही वेळेस फॉल्स इन्फॉर्मेशन खूप यायला लागले. म्हणजे आपण जर म्हणत असेल की आम्ही न्यूज बघतोय आणि प्रॉमिनंट न्यूज चॅनल बघतोय, त्यात पण मिस इन्फॉर्मेशन भरपूर आहे. पण हे नाही, पण मग ह्याच्यात असा प्रश्न निर्माण काय होतोय की सोशल मीडिया पण चुकीचं आहे, न्यूज मीडिया पण चुकीचं, मग बघू कुठनं? दॅट इज वेअर यू हॅव टू डीप डाईव्ह इन टू युअर ओन अनालिसिस. आणि तो तुम्ही मीडिया, आता लेट से मीडिया इज रिपोर्टिंग ऑन अ सर्टन इश्यू, तर त्याचा तुम्ही फॅक्ट चेक कुठनं करू शकताय ह्याच्यावर काम केलं पाहिजे, रादर दॅन की हा हे मला सांगितलं हे बरोबर आहे किंवा नाही हे बायस्ड आहेत आणि हे उलटच सांगतात असं म्हणण्यापेक्षा फॅक्ट काय आहे ह्याच्याबद्दल डीप डाईव्ह करणं. जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. नाही, पण ती लाईन कुठं आहे? कारण आता तूच मला 2 वेळा फॅक्ट चेक केलास, म्हणजे आय एम ऑल्सो इल इन्फॉर्म्ड इन मेनी केसेस. नाही, मी तेच म्हणतोय. मी तर असं म्हणतोय की इलेक्शन तर 5 वर्षांनी येतं, तुम्ही मतदानाच्या तुमच्या 15 दिवस आधी सुद्धा डीप डाईव्ह करून रिसर्च केला की काय काय झाले मागच्या 5. न्यूजमधनं तर आपण अपडेटेड असतोच, पण मतदान करायच्या आधी तुमचा काही रिसर्च पाहिजे का नको? का घरात एक पॅम्फलेट आले म्हणून किंवा माझा फेवरेट इन्फ्लुएन्सर कुठल्या तरी लीडरचा इंटरव्ह्यू घेतलाय म्हणून ह्याच्यावरती त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला म्हणून मी त्याला मतदान करणार, असं नाही पाहिजे. तुम्ही तुमचा अभ्यास केला पाहिजे. आणि चला आपण सगळेजण बसलोय म्हणून इथं आय विल मेक इट, म्हणजे आय विल कॉन्शियसली टेक एफर्ट इन टू प्रोव्हाइडिंग. नाही, मी माझ्या बाजूनी सांगायला लागलोय की जी पण न्यूज इथनं पुढं आपण कंझ्युम करतोय त्याच्यात काही ना काहीतरी आपल्या साईडने एक योगदान म्हणून की फॅक्ट चेक करून चांगले न्यूज कसे लोकांपर्यंत जातील ह्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. नक्की. आय डोंट नो हाऊ आय विल डू इट, पण मी त्याच्यावर आता आजपासून काम सुरू केलं. आणि ऑब्व्हियसली स्पीकिंग अबाउट सोशल मीडिया, मी थोडेसे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सुद्धा देतो. मोदीजी इज वन ऑफ द मोस्ट फॉलोड आणि मोस्ट पॉप्युलर पीपल ऑन दिस प्लॅनेट. आता इंस्टाग्रामवरती त्यांचे 88.6 मिलियन फॉलोअर्स आहेत, फेसबुकवरती 49 मिलियन, ट्विटरवरती 97.5 मिलियन आणि यूट्यूबवरती 23 मिलियन सबस्क्रायबर. मोदीजींनी प्रमोशनल व्हिडिओ टाकला तर त्यामुळे डेफिनेटली ह्यात ना मोठी होणार एकदम. त्यामुळं डेफिनेटली वी हॅव अ प्राईम मिनिस्टर टुडे जे ग्लोबल स्केलवरती काहीतरी नीटच करत आहेत, ज्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. आता आपल्याला केवढे स्टेटमेंट्स येतात सोशल मीडियावरच आपण बघतोय. JP मॉर्गनचा CEO इज प्रेझिंग मोदीजी, प्राईम मिनिस्टर ऑफ ऑस्ट्रेलिया इज कॉलिंग हिम द बॉस. देर आर सो मेनी इन्फ्लुएन्शियल पीपल जे म्हणायला लागलेत की मोदीजी इज डुईंग समथिंग राईट. नाही, वेन दिस इज हॅपनिंग असं ग्लोबल स्केलला जर आपल्या लिडरला एवढं प्रॉमिनन्स मिळत असेल तर इट इज अ ड्युटी की त्यांच्या पाठीमागं उभं राहणं. त्यानंतर सोशल मीडिया युजर्स इन इंडिया 229 मिलियन इंस्टाग्राम युजर्स, 535 मिलियन व्हॉट्सॲप युजर्स जे सगळ्यात जास्त आकडा, 315 मिलियन फेसबुक युजर्स आणि 462 मिलियन यूट्यूब युजर्स. यूट्यूबबद्दल अजून एक अशी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की आपलं जनरेशन कसलाही न्यूज किंवा इन्फॉर्मेशन कंझ्युम करायचं असेल 87% आर कन्झ्युमिंग दॅट थ्रू यूट्यूब. त्यात अर्बन रुरल काय आहे का? कारण रुरल मध्ये आता युट्यूब कन्झम्पन भरपूर आहे, खूप आहे. आणि ते ह्याच्यामुळे आहे की आज टेक्नॉलॉजीमुळे डेटा इज इझिली अवेलेबल. डेटा अवेलेबिलिटी आहे. त्याच्यात सुद्धा आय वॉन्ट आवर गव्हर्नमेंट की ह्यांनी दे शुड टेक स्टेप्स टू कुठेतरी फेक न्यूजवर थोडंसं कसं हे होईल. कारण की काय झालंय आता आपण बघतोय, कमिंग बॅक टू लोकल लेवल, गल्ली गल्लीत पोर्टल, तालुका वाईज 50-60 पोर्टल, यूट्यूब चॅनल्स, आणि इट इज ऑल प्रॉपगँडा. इट इज नॉट फॅक्ट चेक.
इट इज जस्ट इट इज नॉट प्रोपोगंडा नाही आहे. इट इज एकतर इट इज अ पर्सन ज्याला क्रेडिबिलिटी नाही आहे आणि ही वॉज डुईंग इट फॉर मॉनिटरी गेन. मग ते प्रोपोगंडा म्हणू शकत नाही. इट इज बायस्ड टू हुएवर पेज मोर. आणि हे समजून घेणं लोकांनी सुद्धा गरजेचं आहे की आपण काय बघतोय. आज कोणतरी एखाद्याकडे माईक आला आणि फोनच्या कॅमेरावरनं त्यांनी रेकॉर्डिंग केलं तर ही इज नॉट अ रिपोर्टर. कारण त्याच्यात त्यांचा ही इज फार फ्रॉम इट. त्याच्याकडं जर्नलिझमचा एक्सपिरियन्स आहे का, डिग्री काय तर पाहिजे, डिग्री आहे का, त्यांनी काय माहिती तुमच्यापर्यंत पोच करायला, बरं ते कुणाच्या सांगण्यावरनं पोच करायला का ते त्याचं वैयक्तिक म्हणणं आहे, ओपिनियनच म्हणायला पाहिजे. ओपिनियन तुम्ही कुणाचं तरी घेऊन असं आपण जर बघत असलो तो डेटा कन्झ्युम करून आपण चुकीचे निर्णय घेणं इज अ सिरियस थिंग. त्यामुळं डेफिनेटली सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनल्स हे पब्लिक ओपिनियन्स शेप करतात. आम्ही जसं वारंवार आत्ता सांगितलं की तुम्ही तुमचे डिसिजन्स हे एक्सटेन्सिव्ह रिसर्चनीच केलं पाहिजे. 5 वर्षातनं एकदा ही वेळ येते जेव्हा तुम्हाला तुमच्या देशासाठी एक लीडर चूज करण्यासाठी मतदान करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही 15 दिवस काढणं हे अवघड नाही आहे. कारण आपल्या देश कुणाच्या हाती चालला पाहिजे हा निर्णय तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास करा, रिसर्च करा. आणि लास्टली वोटिंग. जसं मी सांगितलं की वोटिंग पहिल्या 2 फेजमध्ये कमी झाले काही कारणांमुळं. पुढं जाताना सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र हे एक सगळ्यात मोठा लाईमलाईटमध्ये असणारा मतदारसंघ आहे आणि तिथंसुद्धा आता मतदान होणार आहे. तर ओव्हरऑल मतदानाचं महत्त्व फक्त कोल्हापुरात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात मतदानाचं महत्त्व हे लोकांपर्यंत समजवणं गरजेचं आहे. त्याच्यावर मगाशी बोललोच ना की महत्त्व काय आहे की तुम्ही इट डिसाइड्स एव्हरीथिंग अराउंड एव्हरीथिंग इन युअर लाईफ इज डिसाइडेड बाय दो. पण तू म्हणलास ते एक बरोबर आहे की वोटिंग पर्सेंटेज ड्रॉप होणं हे जे एक क्लिअर साईन आहे की इन्कम्बंट जे आहेत त्यांच्या फेवरमध्ये वोटिंग व्हायला लागले. आता आपण चॅप्टर 4 कडे वळत आहे, जो आजच्या डिस्कशनचा सगळ्यात इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, कोल्हापूर लोकसभा. अनेक गोष्टी मागच्या 2 महिन्यात ह्या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. खूप इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या आहेत. माझ्या एक्सपिरियन्सनी, माझ्या व्ह्यूजनी मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना किंवा देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मोदी सरकारचे परत येणार आहे. कारण दे हॅव बीन सो स्मार्ट विथ सेटिंग देअर नरेटिव्स. 400च पार, म्हणजे इकडे तिकडे काय नाही, अलीकडे काय नाही. त्यामुळं मोदीजी प्रधानमंत्री होतील ह्याच्याबद्दल काय आपल्याला शंका नाही आहे. पण ते जेव्हा दिल्लीत काम करत असतात तेव्हा कोल्हापूरचे सुद्धा जे कोण उमेदवार असतील त्यांचासुद्धा तिथं खूप मोठा वाटा असणार आहे. युतीमधला हा एक पक्ष आहे जो भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत आलेला आहे आणि पुढंसुद्धा करणार. आणि तेच उमेदवार दिल्लीला परत जाणं गरजेचं एवढ्यासाठी आहे कारण जेव्हा तुम्ही सत्तेतले खासदार असताय तेव्हा तुम्ही निधी आणणं, काम करणं हे खूप सोप्या पद्धतीने मार्गी इथं लागतात. त्याचबरोबर कोल्हापूरमधली तुम्ही सिच्युएशनसुद्धा बघितला तर महायुतीच्या उमेदवारांना सपोर्ट करणारे जे लीडर्स आहेत त्यामध्ये आपले वडील स्वतः आहेत. आणि ह्या सगळ्यांनी मिळून ज्या गोष्टी आजपर्यंत घडवून आणलेल्या आहेत, ज्या ताकदीचे हे लीडर्स आहेत, प्रत्येक तालुका वाईज, प्रत्येक विधानसभा वाईज, जिल्हा वाईज, इट इज गोइंग टू मेक अ ह्यूज डिफरन्स. इनफॅक्ट मी स्वतःसुद्धा तुम्हाला सांगतो, आज मी डॅडींबरोबर काम करत असताना रिसेंटली मी निधी मंजूर करून आणला डॅडींच्या लेटर्सवरती. पुढं जाऊन ह्या खासदारबरोबर मला सुद्धा काम करायला संधी मिळणार. त्यांच्याबरोबर निधी संदर्भात असेल किंवा आणि काही ऑपॉर्च्युनिटीज असतील, ते अनेक गोष्टी म्हणजे देयर आर लॉट ऑफ पेजेस टू बी टर्न देअर. जसं आपण स्ट्रेंथ इन नंबर्स म्हणतो तसंच ज्यावेळी आमदार खासदार ह्यांची स्ट्रेंथ एकत्र असते बिहाइंड वन पर्टिक्युलर इश्यू, एक्झॅक्टली त्यावेळी त्याला महत्व येतं. जेव्हा लीडर्स युनिटीने काम करतात तेव्हा त्याची ताकद मेनी फोल्ड वाढते. आणि मला काय म्हणायचं आहे की निवडणूक ही अशी गोष्ट आहे की ह्याच्यात इमोशनल होण्यासारखं काहीच नाही आहे. ह्याच्यात भावनिकतेकडे नेलं जाते भरपूर वेळा राजकारण, पण भावनिक होण्यासारखं ह्याच्यात नाही आहे. कारण कॅल्क्युलेटेड आपण एक तिथं निर्णय घ्यायला पाहिजे. कारण तू म्हणला की मोदीजी येणारच आहेत, त्याच्यामध्ये जर आपण वेगळा विचार केला किंवा कोल्हापूरच्या जनतेने वेगळा विचार केला तर ते एक पाऊल पाठीमाग घेतल्यासारखं होणार, जे आपल्याला नको आहे. उलट जे काही दिस वॉज ट्रू ज्यावेळी डॅडी सुद्धा 2014 निवडून आले. आता कोल्हापूरचीच तुम्ही हिस्ट्री बघा. मंडलिक साहेब खासदार होते, 2009 मध्ये सुद्धा मंडलिक साहेब अपक्ष निवडून आले आणि मग त्यांनी
काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर डॅडी निवडून आले. ज्यावेळी मोदी लाट होती त्याच्या उलटं जाऊन डॅडी निवडून आले. त्याच्यानंतर 19 मध्ये हे मंडलिक साहेब निवडून आले, पण त्याच्यात सुद्धा लगेच काहीच महिन्यात महाविकास आघाडी तयार झाली. म्हणून कोल्हापूरला ज्या पद्धतीचं एक फंडिंग यायचं होतं किंवा एक टाईपचे प्रोजेक्टवर काम करायचं होतं त्याला वेळच मिळाला नाही. किंवा आपण बिकॉज कोल्हापूर वॉज वन सीट ज्यांच्या बरोबर नंबर्स नव्हते, त्याच्यामुळे इथले जे इश्यूज होते जे पोटेन्शियली सॉल्व्ह होऊ शकत होते ते त्या पद्धतीने झाले नाहीत. पण आता डॅडी सुद्धा बीजेपीचे एक रिस्पॉन्सिबल खासदार आहेत, ते राज्यसभेत आहेत. मुश्रीफ साहेब ह्या राज्यातले मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि मंडलिक साहेब महायुतीचे घटक म्हणून तिथं निवडणुकीला उभारलेले आहेत. हे जेव्हा सगळेजण एखादा इश्यू असेल कोल्हापूरचा, फॉर एक्झाम्पल आता पाण्याचा प्रॉब्लेम मी म्हणतोय काय, आपल्याकडे रोड सिस्टीम आपल्याकडे चांगली नाही आहे. आपल्याकडं ओव्हरऑल लिव्हेबिलिटी कोशंट सुद्धा आपल्याकडं त्या पद्धतीचा नाही आहे. पण तुम्ही एक लक्षात आहे का तुम्हाला, 14 ते 19 जी खासदारकी होती, डॅडीनं डबल काम करायला लागायचं, म्हणजे डबल हार्डवर्क करायला लागायचं. आणि तुम्ही फरक बघा, राज्यसभेवर खासदार झाल्यापासून डॅडी किती मोठे डिसिजन घ्यायला लागलेत, किती मोठं काम. आणि फंड्स तर काय म्हणजे फंड्सचा तर पाऊसच आहे. आणि त्यांना सुद्धा ते स्ट्राईड मध्ये घेता येते त्यांना, म्हणजे फास्ट होऊन जातात काम. मंत्र्यांकडनं ते लगेच लेटर्स अप्रुव्हल मिळते. स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवरती सुद्धा डॅडी किती तर वेगवेगळ्या कमिटीजवरती आहेत, किती तर वेगळ्या इश्यूजवरती से आहे त्यांचा. हे कशामुळे होते, हे युतीत असल्यामुळे, त्या पक्षात असल्यामुळे, पॉवर मध्ये असल्यामुळे होतं. आणि जर आता आपण लोकल इलेक्शनचं बोलतच आहे, इथल्या कोल्हापूरच्या सीटचं बोलत आहे, तर लोकल मॅनिफेस्टो जाहीरनामे सुद्धा बघण्याचं म्हणजे आपल्याला बघावं लागतील. तुम्ही जर बघितला की एका साईडला जो महायुतीचा जो मॅनिफेस्टो आहे त्यात त्यांनी रेल्वे लाईन्सचं काम झपाट्याने होणार, वंदे भारत वैभववाडी रेल्वेचं काम संपवणार, हे केलंय. एअरपोर्ट आता पूर्ण झालेलं आहे, जो मागच्या मॅनिफेस्टोमध्ये होता ते एअरपोर्टचं काम पूर्ण झालं. पण आता फ्लाईट्सची अवेलेबिलिटी वाढवायला पाहिजे, ती होणार. IT कंपनीज तुम्ही बघा 10 वर्षात किती झाल्यात कोल्हापूरमध्ये, मागच्या 10 वर्षात IT कंपनीज. आता ह्याच्यात आता अजून मोठ्या प्रमाणात वाढ होणार. तर हे सगळे ग्रोथ फॅक्टर्स आपल्याला म्हणजे बघायला लागते. आणि तुम्ही जर दुसरीकडचं म्हणजे काँग्रेसचा जर कोल्हापूरचा मॅनिफेस्टो बघितला तर तुम्ही पहिला मुद्दा आहे काय मुद्दा, की प्रत्येक तालुक्यामध्ये एक ऑफिस काढणार, त्या ऑफिसमध्ये सही केलेले पत्र असणार. हे कुणाला पाहिजे कोल्हापूरकरांना? त्या पत्राचा काय गैरवापर झाला तर कोण बघणार? अरे पण आपल्या इथं मगाशीच आपण चर्चा केली, हे कसली लिडरशिप आहे असं म्हणणं. हा, हे राजकारण आपल्या इथं मान्य होत नाही. कोल्हापुरातच नाही, महाराष्ट्रात, देशात लोकांची अपेक्षा असते की म्हणजे लिडर्सनी किंवा आपल्या नेत्यांनी आपल्याकडे यावं. आणि हे तर म्हणजे कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टिंग आहे. पत्र ठेवणार तुम्ही. माझ्या ऐकण्यात जेवढं आलेलं आहे की मेजर काँग्रेसचे जे लीडर्स होते प्रत्येक जिल्ह्यातले, ज्यांच्या हु हॅव हॅड एक्सपिरियन्स अंडर देअर बेल्ट, फॉर एक्झाम्पल कोल्हापूरचे असतील, सांगलीचे, सोलापूरचे, नागपूरचे, ह्यांना सगळ्यांना सांगितलं गेलं होतं की जे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही आता लोकसभा लढवावी लागेल. तर त्यांचा रिस्पॉन्स काही जणांनी ते स्ट्राईडमध्ये घेतला, काही जण उभारले की हा मी उभारणार, मी पक्षासाठी. पण हिथं वेगळंच आहे, कोल्हापुरात नाही झालं ते. तुम्ही जर बघितला तर 2014 पासून ते जनतेतनं उभारलेले नाही आहेत. वेअर ॲज डॅडी म्हणा किंवा आपल्या इथले महायुतीतले कुठलाही नेता जर तुम्ही धरला आणि त्यांना सांगितलं तुम्हाला लढवायचं, सगळेजण लढवायला तयार होते. मी तर ते पण एक व्ह्युअर्स लाईक इनसाईट मुद्दाम देईन, हे खूपच प्रायव्हेट गोष्ट आहे पण मला हे सांगायचं ॲज व्हिडिओ थ्रू, की इनिशियली चर्चा तर अशी सुद्धा होती की कदाचित BJPला एखादी सीट कोल्हापूरमध्ये लढवायला मिळू शकेल, हातकलंगले असू शकेल, कोल्हापूर असू शकेल. मी तिथं होतो स्वतः, ज्यामध्ये डॅडी आज राज्यसभेवरती अजून 4 वर्ष त्यांचे राहिले आहेत. माझ्या समोर डॅडी म्हणले की साहेब मला जरी जबाबदारी दिली तरी मी पक्षासाठी उद्या लोकांमधनं लढवायला तयार आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे लोक मला निवडून आणणार. दॅट इज व्हॉट इलेक्ट्रल पॉलिटिक्स इज. तुम्ही आता परवाची गांधी मैदानची सुद्धा सभा बघा,
ते तर नव्हते एवढे तुम्ही एक बाजूला मोदीजींची सभा बघा जिथं रेकॉर्ड ब्रेक गर्दी. हे दोन मुद्दे बोलले पाहिजेत की मोदीजींची सभा झाली आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात एवढी मोठी सभा आजपर्यंत काही झाली नाही. आपण थोडं फ्रंट साईडला बसलो होतो, मी उठून पाठीमागं बघितल्यावर जसं म्हणजे आपल्याला माणूस दिसत नव्हता, असे स्पॉट्स दिसत होते. एवढी माणसं आपल्या आणि लास्टच्या व्यक्तीमध्ये होती. तर एवढी लोक तिथं प्रेझेंट झाले आणि तुम्ही मुद्दामून गांधी मैदानची तुम्ही सभा बघा, खुर्च्या मोकळ्या होत्या होती. नाही त्याबद्दल मी हे मला ऍक्च्युली एक महत्वाचं काय बोलायचं होतं की लोकांना हे जरासं लक्षात आलं पाहिजे की आपल्या कोल्हापूरमध्ये ताराई पार्क एरिया आहे, माझं पण ऑफिस तिथंच आहे, तिथे एक फार मोठी टीम बसते. म्हणजे 300-400 लोकांची ती टीम आहे. त्याच्यात फार म्हणजे लो स्टायपेंडवरचे खूप इंटर्न स्टुडंट्स त्यात आहेत. हे जे कॉलेजमध्ये शिकतात तर ऐका तर. आणि तुम्ही प्रोडक्शन व्हॅल्यू बघा, जे काही आज आपल्या समोर जे कॉन्टेंट यायला लागलंय इंस्टाग्रामवर आणि मुद्द्याचं काहीच नाही. तुम्ही जर स्क्रोल करत गेला की नाही तर ट्रोलिंग तर आहेच, कॉमेंट्समध्ये ट्रोलिंग आहे. पण आता जे काँग्रेसचा जो प्रचार चालू आहे त्यात देर इज ओनली अ पर्सन वॉकिंग, एक व्यक्ती चालत यायला लागलाय आणि गाणं आहे पाठीमागं, तेवढंच आहे. ह्याच्यावर लोक खासदार कुठलं तर KGFचं गाणं सुद्धा तुम्ही वापर कसा करताय हे बघा. आणि जिल्हा काँग्रेसला त्या बाबतीत मानलं पाहिजे. मी तर म्हणतोय जर सोशल मीडियावर एखादा प्रदेश जर करता आला आणि त्याचा मुख्यमंत्री यांना व्हायचं असलं तर होऊन जाऊन दे. कारण की एवढ्या पद्धतीचं त्यांनी असं सोशल मीडियावर दाखवायचं. प्रोडक्शन व्हॅल्यू एकदम हाय आहे. हे बजेट जे लावले लार्जर देन लाईफ. तुम्ही आपले काही फॅन पेजेस आहेत, पॉलिटिकल म्हणा, हे तुम्ही कुठलेही त्यांचे फॅन पेजेस असतील हे त्याच्यावर सगळे कमेंट्स बघा. जेवढे पण काही कमेंट्स असतील ज्यांनी कुणी लिहिलेत त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन नक्की बघा. बॉट्स आहेत. हे सगळे प्रोफाईल्स खोटे आहेत, फेक अकाउंट. ते एखाद्या माणसाचं पर्सनल म्हणणं नाहीच आहे. हे त्यांना पे केलेलं आहे हे सगळं करण्यासाठी, हे सगळं घडवून आणण्यासाठी. आणि जो माणूस ह्याने इन्फ्लुएन्स होईल त्याच्या आय एम कन्सर्न फॉर देम. ऍक्च्युली आपण आपलं सोशल मीडियावर बेस्ड ओपिनियन बनवणं हे फार मला वाटतं वेगळं वाटतंय. आपण फॅक्ट चेक केलं पाहिजे. तुम्ही मुद्दामून जाऊन चेक करा कोण व्यक्ती खरा आहे आणि कोण खोटा आहे. आणि ह्या याच्यावर पण कमेंट्स येतील, तू काय बोलतोस, तू काय सांगतोस, भरपूर येणार. मी दररोज संध्याकाळी 7 वाजता वरच्या पंपावर बसलेला असतोय. ज्याला कुणाला येऊन बोलायचंय त्यांनी नक्की येऊन माझ्याशी बोलावं. एकदम मला तुमचा चेहरा बघायचा आहे, मला ते एकदा दाखवा. तुम्हाला जे काय समोरासमोर बोलायचं असेल त्याला मी तयार आहे. बोलायला पण तयार आहे. हो, काय मुद्दे ते बोलायला पण तयार. पण सोशल मीडियाच्या आडुष्यात बसून उगाच काहीतरी म्हणजे त्यांचं मॉडेल कसं आहे, हिट अँड रन, सेंड अँड रन. अजून एक आपण जे सभेबद्दल बोललो, मोदीजी कोल्हापूरला 2 शिवसेनेच्या कॅन्डिडेटसाठी आले, बीजेपीच्या नाही, शिवसेनेच्या कॅन्डिडेटसाठी. आपल्या इथं विरोधात शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत, तरी काँग्रेसचे नॅशनल लीडर कोण आले नाहीत, अजिबात नाही. आता तो सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. राहुल गांधी असतील, मोदीजी हॅज बीन हिअर, एकनाथ शिंदेजी हॅज बीन हिअर, अमित शाह साहेब योगीजी हॅज बीन हिअर, अमित शाहजी हॅज बीन हिअर, अजितदादा हॅज बीन हिअर. आणि मला हे जर काय सांगत असेल तर दॅट इज दे आर व्हेरी मच इन ट्यून. म्हणजे ते इन ट्यून आहेत त्यांच्या पॉलिटिक्सशी आणि त्यांना माहिती आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नाही म्हणजे लोक आता ह्याच्यावर म्हणतील की सीट धोक्यात आहे म्हणून लोक यायला लागलेत, एवढे मोठे नेते यायला लागले. पण तसं नाही, हे ऍक्च्युली हार्ड वर्किंग आहेत ही माणसं. आणि हे नुसतं कोल्हापूरसाठी करत नाहीत, हे सगळ्या 544 सीटवर करायला लागलेत. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा कोल्हापूरमध्ये होते, मी त्याच व्हिडिओवर बोलू शकत नाही, त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन काय काय गोष्टी केल्या आहेत हे मी त्या इलेक्शन नंतर मी सांगेन. लोकांना आश्चर्य वाटेल, हे एवढे कष्टाळू लोक आहेत. 100%. म्हणजे ह्यांनी समाजकारणासाठी, राजकारणासाठी त्यांचं जीवन दिलेलं आहे. तुम्ही यू कॅनॉट डिनाय दॅट. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं 100% कष्ट आहे. बाकीचा काय बोलायचा मुद्दाच राहत नाही. ते जे आज सगळीकडे फिरायला लागलेत, जायला लागलेत, ह्याच्या पाठीमागं त्यांचा एक जज्बा आहे. ते तुम्ही कसं सांगू शकताय की खतऱ्यात आहे म्हणून येते? अरे ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे सहकारी आहेत,
त्यांच्यासाठी जर सभा नाही घेतली तर कुणासाठी घेणार? आज सुद्धा आज हे घडलंय, राहुल गांधींनी अमेठीमधनं फॉर्म नाही भरलेला, त्यांनी रायबरेलीमधनं भरला. म्हणजे अमेठी त्यांनी सोडली, त्यांना माहिती आहे अमेठीमधनं एवढे वर्ष जिथनं ते खासदार राहिलेत, ही गेव इट अप. मोदीजींनी प्रिडिक्ट केलं होतं, मोदीजींनी सांगितलं होतं. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मी सांगतोय तुम्हाला, राहुल गांधी सुद्धा काँग्रेससाठी वोट नाही करणार. त्यांचं दिल्लीमध्ये मतदान आहे, तिथं आमचं मतदान दिल्लीमध्ये आहे आणि ज्या बूथवर त्यांचं मतदान आहे तिथं आपचा कॅन्डिडेट उभारलाय. उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसला मतदान करणार. त्या संदर्भात अजून एक गोष्ट बोलायची आहे, जे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा लोक म्हणतात की आज शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष वेगळे झाले, आणि मला खरंच ते खटकते की काही न्यूज मीडिया चॅनल्स फडणवीस साहेबांना ते विचारतात की तुम्ही ते पक्ष का फोडले. ह्याच्यात फडणवीस साहेबांचा रोलच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादीमध्ये जे काय झालं दॅट वॉज अ फॅमिली इश्यू ऑल टुगेदर, आणि ते वेगळीच गोष्ट होती. शिवसेना पण ओरिजिनल अलायन्स हॅज ऑलवेज बीन विथ द BJP. त्यांचे विचार, त्यांची सगळे गोष्टी जे काय आजपर्यंत ते करत आले हे सगळे एकत्र करत आले. आणि फडणवीस साहेबांनी 19चा मॅन्डेट पाळला. मी तर असं म्हणतोय, फडणवीस साहेबांसाठी सहानुभूती पाहिजे की फडणवीस साहेबांवरती दगा झाला आणि जे काय त्यांच्या विरोधात झालं हे कुणालाच पटलं नाही. लोकांनी 2019 मध्ये निवडून कशासाठी आणलं की फडणवीस साहेबांना परत CM बघायचं आहे. टू सम इट ऑल अप, हे निवडणूक तुम्ही त्यांनाच मतदान करा जे लोकहिताचा विचार करतात. त्याचा अभ्यास तुम्ही करा. अभ्यास तुमचं तुम्ही करा आणि तुम्ही डिसाईड करा. नुसतं हा माझा नेता काहीतरी म्हणतो किंवा ह्या गोष्टींवर असं बोललं गेलं, सोशल मीडियावर मी अशी रील बघितली किंवा चांगलं गाणं होतं त्याच्या सोशल गाणीच आहेत फक्त, भाषणं सुद्धा नाही आहेत, गाणीच आहेत आता फक्त. तुम्ही मला हे पण सांगा ना, कोल्हापूरच्या उमेदवारांची किती भाषणं तुम्ही बघितली? बरोबर आहे की उगाच ते काहीतरी असं पिसाळल्यासारखं काही काठी घेतो आणि अमुक करतो आणि तुमची माझ्याशी गाठ आहे. नाही, हे मुद्दे काय, मी स्पष्ट हेच सांगून टाकतो. काँग्रेसकडं किंवा आज जे कोण काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालवतात ह्यांच्याकडं खूप वेळ होता, खूप वर्ष होते, सत्तेत होते, मंत्रीपदं होती. त्यांनी निवडणुकीत सत्ता मिळवण्याशिवाय काही सिग्निफिकंट काम केलं नाही. 24/7 फक्त सत्ता कशी मिळवायची हे जर मी ते सांगतो की सत्ता कशी मिळवायची. मी तर ती वेळ यासाठी थांबलोय मॅडम. अनेक मुद्दे आहेत, आज मी त्या पोझिशनमध्ये नाही आहे बोलण्यासाठी, पण मी लवकरच येणार सुद्धा आहे. ती माझ्याकडे ती पोझिशन आल्यावर मी खूप गोष्टी आहेत जे मला उघड करायचे आहेत. पण वेळ असताना, तुमची वेळ असताना तुम्ही काय करू शकला नाही, त्यामुळे आता त्यांनी गप बसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला व्ह्युअर्सला लास्टली एवढंच सांगायचं आहे, आम्ही ज्या काही गोष्टी बोललो हे काही स्टॅटिस्टिक्स, काही फॅक्ट्स, काही मुद्दे तुमच्यासमोर मांडण्याचं काम केलं आहे. ह्या सगळ्याचं बॉटम लाईन एक महत्त्वाचं राहील की तुम्ही सर्वांनी आपापला अभ्यास केला पाहिजे. मतदान करण्याच्या आधी मतदान केलं पाहिजे, कारण ही लोकशाही ही सगळी तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि कोल्हापूरमधल्या सगळ्या युवकांना, महिलांना, ज्येष्ठ लोकांना, सर्वांनाच मला हा निरोप द्यायचा आहे की येणाऱ्या काळात मोदीजींनी एक खूप मोठं विजन आपल्यासमोर ठेवलं आहे. केंद्रातनं खूप मोठ्या गोष्टी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी घडणार आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा जो अजून टॉपिक मी घेतला नाही पण तो सुद्धा मी सांगेन की मोदीजींनी जेव्हा ते कोल्हापूरला आले तेव्हा स्पोर्ट्सविषयी आणि फुटबॉलविषयी ते बोलले, ज्यामध्ये खास करून मला खूप सारा इंटरेस्ट आहे. मी तर त्यात भरपूर काम करणार आहे. आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांचा खूप मोठा सपोर्ट मला त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि अनेक गोष्टी आपण ते घडवून आणू शकतो जेव्हा आपल्याकडं ह्या युतीतले खासदार असतील तेव्हा त्यांना सपोर्ट मिळतो, त्यांना निधी आणण्याची इथं संधी मिळते आणि मोठ्या प्रमाणात काम करायची संधी मिळते. त्याचबरोबर ह्या युतीमध्ये असणारी कोल्हापूर जिल्ह्याचे जे मोठमोठे नेते आहेत ह्या सगळ्यांचा एकत्र सपोर्ट असल्यामुळं, सगळ्यांचा एक गोल असल्यामुळं, सगळ्यांचं एक विजन असल्यामुळं त्या गोष्टी घडवण्यास सोप्या होतात, त्या गोष्टींना गती मिळते. तर कोल्हापूरचा विकास, कोल्हापूरच्या लोकांचा विकास हा कुठं तर 5 वर्ष वाहून जायला नको, ह्यासाठी हे आमचं तिघांचं या पूर्ण डिस्कशनमधनं मत आहे. त्याचबरोबर कोण कुणाची सीट चालवत आहे, कुणाला इथं किंग मेकर व्हायचं आहे, आणि हे काही विषय नाही आहे त्याच्यात. आपण होल अँड सोल आपले उमेदवार कोण आहेत, पुढं जाताना आपला देश कुणाच्या हातात द्यायचा आहे, कशा पद्धतीने त्याचं काम हाताळलं पाहिजे, कोण ते चांगलं हाताळू शकते,
ह्याचा विचार करून ह्याचा अभ्यास करून आपण सगळ्यांनी त्याचं मतदान करा.